नमस्कार मित्रांनो. संजय आणि कुणाल यांनी काही वेळ प्रेरणाबरोबर घालवायचं ठरवलं. तिघांनी मिळून लंच रेडी केला आणि तिघांनी तो मिळून खाल्लाही. नंतर त्यांचा गेम खेळायचा प्लॅनिंग चालू झाला. भाई चल लुडो खेळूया. प्रेरणा एक गेम संपवून पुन्हा म्हणाली, लुडो तर लहान मुलं खेळतात, आपण कसं खेळू शकतो लहान मुलांचा गेम. कुणाल हसत बोलला, भाई बघ ना, हा माझी खिल्ली उडवत आहे. आता याला पण घे आपल्याबरोबर खेळायला. प्रेरणा संजयच्या खांद्यावर डोकं टेकवत बोलली. कुणाल गुपचूप लुडो खेळ, तिच्याशी भांडण करू नको, संजयने आदेश दिला. बास्टर्ड. कुणाल प्रेरणाकडे नाराजीने बघून संजयला बडबडला, पण प्रेरणाने त्याची पर्वा केली नाही. प्रेरणाने लगेच तिचा सेलफोन घेतला आणि लुडो खेळण्यासाठी अप्लिकेशन उघडलं. भाई तुझा रंग कोणता घेणार तू? आणखी जो हरेल त्याला शिक्षा होईल, म्हणून जरा सिरियसनेसने खेळा. प्रेरणा तिच्या सेलफोन स्क्रीनवर लक्ष केंद्रित करताना म्हणाली. मी हिरवा घेणार, ती पुढे म्हणाली. कुणाल म्हणाला, मला रंग महत्वाचा नाही. ठीक आहे, चल सुरुवात करू, इकडे ये, प्रेरणा म्हणाली. आणि त्या तिघांनी लुडो खेळायला चालू केलं. खूप राऊंड झाले, पण एकदाही संजय जिंकला नाही. कुणाल आणि प्रेरणा त्याला जिंकूच देत नव्हते. त्याला काय शिक्षा द्यायची? कुणालने अधीरतेने त्याच्या बॉसकडे पाहून विचारलं. आपण त्याचा मेकअप करायचा का? प्रेरणा म्हणाली आणि संजयने लगेचच नकार दिला. कुणाल तर केव्हाच प्रेरणाचे मेकअप टूल घेण्यासाठी तिच्या रूममध्ये धावत गेला होता. तू नाही नाही म्हणू शकत भाई. प्रेरणाने लगेच संजयचा हात पकडला. जेव्हा प्रेरणा संजयशी भांडायला सुरुवात करणार होती, तेव्हा अचानक कुणालच्या सेलफोनच्या आवाजाने प्रेरणा थांबली. काय झालं कुणाल? कुणालने टेन्शनमध्ये कॉल रिसीव्ह करून ठेवताना बघून संजयने विचारलं. आपल्याला जावं लागेल, मी नंतर तुला सांगतो प्रेरणा. आम्ही आता निघतो, गुड बाय. कुणाल दरवाजाकडे चालत म्हणाला. संजयही काही जास्त बोलला नाही. तोही कुणालच्या मागे गेला. दोघेही खाली येऊन कारमध्ये बसले. कुणालने कार सुरू केली. काय झालं कुणाल, एवढी घाई का करत आहेस? संजयने विचारलं, ज्याला काहीच समजत नव्हतं. आपल्या मेन बेसवरती कोणीतरी हल्ला केला आहे आणि आपल्या माणसांना यामागे कोण आहे माहिती नाही. मगाशी प्रेरणा होती म्हणून मी काही बोललो नाही, कुणालने उत्तर दिलं आणि त्याचं ड्रायव्हिंगवरती लक्ष केंद्रित केलं. आता बेसची अवस्था कशी आहे? संजय थंडपणे विचारलं. सध्या तिथं गोळीबार चालू आहे, पण आज रात्रीच्या डीलचे वेपन्स सगळे सुरक्षित आहे, कुणाल बोलला. हेलिपॅडकडे चल आणि आपलं हेलिकॉप्टर रेडी करायला सांग, संजय बोलला. ठीक आहे, आपण इथून जाऊ, राहिलेलं काम मी नंतर येऊन करेन, कुणालने उत्तर दिले. कुणाल कारचा स्पीड वाढवला. त्याच्यासोबत खेळ खेळण्याची हिंमत करणाऱ्या व्यक्तीला हिशोब देण्यासाठी दोघेही वाट बघू शकत नव्हते. ते कितीही रागात असेल तरी मेन बेसला जाण्यासाठी वेळ लागणार होता, कारण आता ते देशाबाहेर होते. त्यानं परत माघारी येण्यासाठी 15 तास लागणार होते. कार एका हेलिपॅड जवळ आली. तिथं संजयचं प्रायव्हेट हेलिकॉप्टर आधीच त्याची वाट बघत होतं. कुणाल आणि संजय ताबडतोब हेलिकॉप्टरमध्ये जाऊन बसले आणि हेलिकॉप्टरच्या पायलटने सुरू केले. प्रवासादरम्यान दोघेजण फक्त गप्प बसले होते. दोघे आपापल्या विचारात गुंतत होते. बऱ्याच तासानंतर मेन बेस जवळ पोहोचले. त्यांनी वरून बेसची हालत बघितली तर सगळं अस्ताव्यस्त होतं. दारे आणि खिडक्या तुटलेल्या होत्या आणि काही गार्ड मृत शरीराची विल्हेवाट लावत होते. संजय आणि कुणालने बेसमध्ये प्रवेश केला. ते एका तुटलेल्या जहाजासारखं दिसत होते, जे अगदी नीटनेटकं होतं. आता परिस्थिती उलट होती. तुम्हाला या तळात घुसखोरी करणारा माणूस सापडला का? कुणालने गार्डकडे जाऊन विचारलं. आम्हाला काही समजलं नाही. या अचानक झालेल्या हल्ल्याने आम्ही सुद्धा चकित आहोत. तरीही सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही आणि आम्ही या आठवड्यात ज्या वस्तू पाठवणार आहोत त्या सुरक्षित करण्यातही आम्ही सक्षम आहोत, बेसमधील गार्ड बोलला. मग तुम्ही लोक ही खोली साफ करा आणि घुसखोरांचे मृतदेह ताबडतोब साफ केले जातील याची काळजी घ्या. बॉस आणि मी पुढे काय करायचं नंतर सांगू. कुणाल त्याच्या गार्डशी बोलणे संपवून संजयच्या दिशेने चालू लागला, जो सध्या स्थिती पाहत होता. ज्याने ही घुसखोरी घडवली ती व्यक्ती मिळाली. काही नाही, आपण आधी घरी जाऊया, आपण तिथे बोलू, म्हणजे अधिक सुरक्षित असेल. कुणालने संजयला घरी जाण्याचा सल्ला दिला, कारण तिथं बोलणं सुरक्षित नव्हतं. ठीक आहे, आपण घरी परत जाऊ, पण घरी जाण्याआधी आधी आपली सगळी माणसं गोळा कर. मला वाटतं की कोणीतरी मला फसवतंय. खूप दिवसांनी न दिसलेला तो पुन्हा भयंकर आणि क्रूर चेहरा पुन्हा दिसला. कुणालने चटकन आपली माणसं एकत्र केली. काही सेकंदात त्यांची सर्व माणसे तिथे जमली आणि सरळ उभी राहिली. तुम्ही सर्वजण माझ्याकडे लक्ष द्या आणि तुम्हाला अजूनही शांततेत जगायचे असेल तर माझे लक्षपूर्वक ऐका, संजय शांतपणे त्याच्या कडक आवाजात म्हणाला. मला आधीच माहीत आहे की माझा विश्वासघात कोणी केला आहे, म्हणून तुमच्यापैकी ज्यांना वाटते की त्यांनी माझ्या पाठीमागे विश्वासघात करून चूक केली आहे, त्यांनी मला राग येण्यापूर्वी माझ्या डाव्या बाजूला उभा राहा. संजय पुन्हा शांतपणे बोलला. पण कोणी पुढे आलं नाही. लवकर, माझ्याकडे वेळ नाहीये. संजय पुन्हा हळूवारपणे बोलला आणि तेथील काही लोकांचे भाव बदलले. मी 3 पर्यंत मोजतो. जर कोणीही पुढे आले नाही तर परिणाम खूप वाईट होईल. 1, 2, 3. 3च्या गणनेवर कोणीही त्याच्या जागेवरून हटले नाही आणि संजयला राग आला. कुणाल, गन पास कर. संजय त्याच्या बाजूला उभा असलेल्या कुणालला थंडपणे म्हणाला. कुणालने त्याच्या जॅकेटच्या खिशातून बंदूक काढून संजयला दिली.
बँग बँग बंदूक हातात आल्यानंतर कुठलाही संकोच न करता हलक्या हाताने संजयने लगेच त्या व्यक्तीचा अंदाज घेतला. त्या तिघांच्या डोक्यात 3 गोळ्या झाडल्या, ज्यांनी त्याचा विश्वासघात करण्याचे धाडस केले होते. ते तिघेजण मोठ्याने ओरडले आणि त्यांनी त्यांचा जीव सोडला. समोरच्या लोकांना भयानकपणे मरताना पाहून समाधानी झाल्यानंतर संजयने कुणालला ताबडतोब घरी जाण्याचा इशारा केला. कुणालला समजलं की बॉसला घरी जाण्याची घाई का झाली आहे. कुणाल त्याच्या माणसांनाही काही ऑर्डर देण्यासाठी गेला. सगळं झालं. पुढच्या प्लॅनसाठी मी पुन्हा कॉल करेन, कुणाल म्हणाला. तो लगेच बॉसच्या मागे वळला. बॉस, आपण गाडी घेऊन जायचं की हेलिकॉप्टर? कुणालने विचारलं. एक हेलिकॉप्टर घे, मला तिथे लवकर पोहोचून आराम करायचा आहे, संजय बोलला. दोघांनी हेलिकॉप्टर परत घराकडे नेले. तिथं जाण्यासाठी जमिनीवरून 1 तास लागला असता, पण ते हेलिकॉप्टरने अवघ्या 10 मिनिटात घराच्या मागे उतरले. फार काही न बोलता ते दोघे हेलिकॉप्टरमधून समोरच्या घराकडे चालू लागले. दोघेही अतिशय आरामात चालत होते. अंगातील ब्रँडेड कोट आणि पायात ब्रँडेड शूजमुळे ते अतिशय देखणे आणि डोळ्यांना मोहक दिसत होते. लिव्हिंग रूममध्ये आल्यानंतर संजय त्याच्या रूम जाण्याऐवजी जान्हवीच्या रूमकडे गेला आणि एवढा वेळ त्याच्यावर नजर ठेवून असलेला कुणाल लगेचच बोलला. बॉस, तुमची तर रूमच्या वरच्या मजल्यावर आहे. तुम्ही कधीपासून रूम बदलल्या? कुणाल जिन्याच्या दिशेने चालत म्हणाला. संजयला या क्षणी कुणालशी काही बोलायचं नव्हतं. त्याने फक्त कुणालला मिडल फिंगर दाखवलं आणि जान्हवीच्या रूमकडे वळला. खरंच वेळा झाला आहे, कुणालने विचार केला आणि दुसऱ्या मजल्यावरील रूमकडे निघाला. संजय जान्हवीच्या रूम बाहेर आला आणि त्याने रूम उघडण्याचा प्रयत्न केला, पण उघडली नाही. टोक टोक. शेवटी संजयने नॉक केलं, पण आतून कोणाचा काही प्रतिसाद आला नाही. त्याने शेवटी स्पेअर कीने दरवाजा उघडला आणि रूममध्ये त्याला सुमी काकू काहीतरी काम करत असताना दिसल्या. जान्हवी कुठं आहे? संजयने निराश आवाजात विचारलं. मॅडम बाथरूममध्ये आहेत, सुमी काकू घाबरून बोलल्या. त्या संजयला पहिल्यांदाच भेटत होत्या. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता, संजय थंडपणे बोलला आणि काकूंनी मान हलवून रूम सोडली. काकू निघून गेल्यावर संजय रूममध्ये आला आणि जान्हवीच्या बेडवरती जाऊन पडला. जान्हवी, जी नुकतीच शावर घेऊन नाईट ड्रेस घालून बाहेर आली, तिने बेडकडे लक्ष दिलं नाही आणि चालत ड्रेसिंग टेबलकडे गेली. काकू, मला खूप बोर होत आहे, आपण काहीतरी करायचं का? जान्हवीने सुमी काकूंना विचारलं, ज्या त्या रूममध्ये नव्हत्याच. हो नक्की, आपण काहीतरी मजेदार काम करू, संजय बोलला. आणि पुरुषी आवाज ऐकून जान्हवी स्तब्ध झाली. 2 सेकंद कोणी काही बोललं नाही, पण पुढच्या क्षणी जान्हवी भूत असं मोठ्याने ओरडून रूम बाहेर पळाली. जान्हवी घाबरून बाहेर पडत आली. जान्हवीचा आवाज ऐकून वरती रूममध्ये गेलेला कुणालही खाली पडत आला. त्याने जान्हवीकडे पाहिलं तर तिचे एक्सप्रेशन भूत पाहिल्यासारखे होते. काय झालं? तू एवढी घाबरलेली का दिसत आहेस? कुणाल पायऱ्या उतरत बोलला. माझ्या रूममध्ये भूत आहे. मी बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी जाण्याआधी तिथं सुमी काकू होत्या, पण मी परत माघारी आले तर तिथं एक मेल भूत होतं, जान्हवी डोळे मोठे करून सांगत होती. क्लेक. रूमचा दरवाजा उघडला आणि संजय आठ्या पाडून रूममधून बाहेर आला आणि यावेळी ही रूमकडे नीट न बघता, भूत, इथं भूत आहे, जान्हवी कुणालकडे धावत गेली आणि त्याचा हात घट्ट पकडला. जान्हवी? संजय जान्हवीची रिॲक्शन बघून ओरडला. ती त्याला चक्क भूत बोलत होती. मी तुला कोणत्या अँगलने भूत दिसत आहे? मी तुझा नवरा आहे, भूत नाही, संजय मोठ्या आवाजात रागात बोलला. हां जान्हवी, तुला खरंच या भूताची भीती वाटत आहे? माझ्या रूममध्ये अजिबात भूत नाही, तू माझ्या रूममध्ये येऊ शकते, कुणाल संजयकडे बघून हसत म्हणाला. जान्हवी, तू फक्त रूममध्ये चल. तुझी हिंमत कशी झाली मला भूत म्हणायची? संजय बोलला आणि जान्हवीने खाली मान घातली. अचानक आलेल्या आवाजामुळे ती घाबरली आणि तिने त्याला भूत समजलं होतं. मंद पावलांनी जान्हवी तिच्या रूममध्ये परत आली. संजयही तिच्या मागे रूममध्ये गेला. संजयने लगेच दरवाजा बंद केला आणि जान्हवीचा हात पकडून तिला बेडवरती घेऊन आला. जान्हवी आणि संजय बेडवरती समोरासमोर बसले होते. संजय तीक्ष्ण नजरेने जान्हवीकडे बघत होता आणि जान्हवी त्याची नजर टाळण्यासाठी खाली मान घालून बसली होती. माझ्याकडे बघ, मी तुला भूत दिसतो का? आणि यापेक्षा जास्त तू कुणालला जाऊन मिठी कशी मारू शकते? संजय तिच्यावर नजर रोखत बोलला. मी बाथरूममध्ये जाण्याआधी इथं सुमी काकू होत्या आणि परत आले तर अचानक तुझा आवाज आला. 1 आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले या रूममध्ये कोणी पुरुष नाही आला की कोणी दुसऱ्याचा आवाज नाही आला, म्हणून मी घाबरले. जान्हवी खाली मान घालून हळू आवाजात उत्तर दिले. म्हणजे तुला या रूममध्ये रोज पुरुषाचा आवाज हवा आहे? तर तुलाच आता मी इथं आल्यानंतर भूत आहे असं वाटणार नाही. ठीक आहे, तुला पाहिजे तोपर्यंत मी तुझ्या रूममध्ये राहीन, संजय म्हणाला. मला असे म्हणायचे नव्हते, जान्हवी म्हणाली. तुला जास्त बोलायची गरज नाही, मला ते आवडत नाही. आता तू माझ्या रूममध्ये जा, माझ्यासाठी कपडे घेऊन ये, मी इथेच झोपणार आहे. संजय जान्हवीवर ऑर्डर सोडत बोलला. तू इथं झोपला तर सुमिका कुठे झोपतील? जान्हवी कारण पुढे करत बोलली. त्यांच्याकडे एक रूम आहे, स्वतःबद्दल विचार करत नसेल तर कमीत कमी दुसऱ्यांचा विचार तरी करू नको, संजयने बाथरूममध्ये जाताना उत्तर दिले. जान्हवीने उसासा टाकला. ती संजयच्या विरोधातही जाऊ शकत नव्हती. इच्छा नसताना ती संजयच्या रूमकडे त्याची कपडे घेण्यासाठी निघाली. जड पावलांनी जान्हवी एक एक करून पायऱ्या चढू लागली. ती त्याच्या रूममध्ये गेली. तिच्या रूमपेक्षा खूप मोठी रूम होती त्याची, एकदम लक्झरियस.
तरी त्याला तिच्या रूममध्ये राहायची हुक्की कुठून आली काय माहिती. इकडे तिकडे बघत ती वॉर्डरोबकडे गेली, पण ती अचानक गोंधळली, कारण तिथे एक वॉर्डरोब नव्हता, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे 6-7 वॉर्डरोब होते. एकामध्ये फॉर्मल, एकामध्ये कॅज्युअल, एकामध्ये नाईट ड्रेस, एकामध्ये अंडरगार्मेंट्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे शेल्फ तिथं होते. ती गोंधळली की नक्की तिला कोणते कपडे घ्यायचे आहेत आणि ते तिला कुठं सापडतील. एवढ्या सगळ्या वॉर्डरोबकडे बघून ते उघडला पाहायला कंटाळा आला होता. आता याला कोणते कपडे पाहिजे मला कसं माहीत असणार. तिने वॉर्डरोबचे दरवाजे एक एक करून उघडताना विचार केला, हा शेवटचा कपाटाचा दरवाजा आहे. होप सो इथं काहीतरी सापडावं, जान्हवीने विचार केला. आणि ते उघडलं तर तिथं सगळे बिझनेस सूट होते. तिने वैतागून तिच्या रूममध्ये लँडलाईटवरती फोन केला. नाईट ड्रेस कुठं आहे, केव्हाचं शोधत आहे, सापडत नाही आहे. संजय फोन उचलल्यानंतर लगेच जान्हवी म्हणाली, नाईट ड्रेस टीव्ही जवळच्या वॉर्डरोबमध्ये आहे, अंडरगार्मेंटही आहेत. संजयने फोनवरून उत्तर दिलं. संजयच्या सांगण्यावरून जान्हवी टीव्हीच्या दिशेने चालत गेली आणि तिने पाहिलं की तिथं एक खूप मोठं कपाट होतं, ज्यात त्याच्यासाठी नाईट ड्रेस होते. जान्हवीने त्याच्यासाठी एक नाईट ड्रेस घेतला. आता तिच्या क्रूर नवऱ्यांसाठी अंडरगार्मेंट घेण्याची होती. जान्हवीने लगेच न बघता त्यातील एक अंडरवेअर उचलली आणि थेट तिच्या रूमकडे निघाली. जान्हवीने दरवाजा उघडला तर संजय दरवाजाजवळ तिची वाट बघत उभा राहिलेला दिसला. इथं का थांबला आहेस, जान्हवीने आश्चर्याने विचारले. तुझीच वाट बघत थांबलो होतो. किती उशीर लावलास बघ, थंडीमुळे मला गुजबम्स आले. संजय त्याचे हात दाखवत बोलला. तू असा टॉवेल का घेतला आहे, अजून काही टॉवेल आहेत ज्यामध्ये तुला थंडी लागली नसती. जान्हवी त्याचे कपडे त्याला सोबत म्हणाली. संजयने तिच्याकडून कपडे घेतले आणि बेडकडे गेला. त्याने त्याचे कपडे बघितले आणि अंडरवेअर बघून जान्हवीला बोलला, जान्हवी हे काय आणलं आहे तू, ही तर लहान माझ्या साईजची नाही आहे, तुला नीट बघून आणता आली नाही का. संजय जान्हवीला अंडरवेअर दाखवत बोलला, ज्याचा आकार लहान होता. मला काय माहिती तुझी साईज, मला जे हातात आलं ते मी घेऊन आले, उगाच मला दोष देणं बंद कर. जान्हवी त्याच्याकडे बघून डोळे फिरवत बोलली, हे मला नाही बसणार, जा आणि दुसरी घेऊन ये. संजय त्याची अंडरवेअर जान्हवीकडे फेकत बोलला आणि ती जाऊन जान्हवीच्या खांद्यावर पडली. तू वेडा आहेस का, हेच घालून वाटलं तर घाल, नाहीतर राहू दे, मला पायऱ्या चढून वर जायचा कंटाळा आला आहे, असे ओरडत जान्हवीने अंडरवेअर संजयकडे फेकली. ठीक आहे, नाही घालणार, पण नंतर मला काही बोलायचं नाही, तसंही एकच रूममध्ये आहे. संजय जान्हवीला घाबरवत बोलला. खरं तर त्यालाही झोप आली नसती, तरीही तिने त्याचं काम ऐकावं म्हणून तो असं बोलत होता. तुला जे करायचं ते कर, मी पुन्हा वरच्या मजल्यावर जाणार नाही, जर तुला दुसरी हवी असेल तर स्वतः घेऊन ये. जान्हवी बेडकडे चालत गेली आणि आडवी पडली. जान्हवीचं वागणं बघून संजय चिडला. त्याने लगेच घरातील एका नोकराला काही अंडरवेअर आणण्यासाठी सांगितलं. आपण बायकांकडून खरंच कोणती अपेक्षा करू शकत नाही, संजय चिडून म्हणाला आणि नोकराने आणलेले कपडे घातले. तो जाऊन जान्हवीच्या शेजारी झोपला. पण जान्हवीला शांततेत झोपू देईल तो संजय कसला. त्याने जान्हवीकडे तोंड फिरवला आणि बोलला, उठ आणि जमिनीवर झोप, मला एकट्याला बेडवरती झोपायचं आहे. संजयच्या थंड शब्दांनी जान्हवीचे बंद डोळे लगेच उघडले. ही माझी रूम आहे, तूच जमिनीवर झोपायला हवा, जान्हवी चिडून म्हणाली. पण ही रूम माझ्या घरात आहे, संजय पुन्हा म्हणाला. जास्त काही न बोलता जान्हवी लगेच बेडवरून उठली आणि एक ब्लँकेट घेण्यासाठी कपाटाकडे निघाली. कुठे जात आहेस, संजयने जान्हवीला विचारले, जी की ब्लँकेट घेऊन रूम बाहेर जाणार होती. मी सुमी काकू बरोबर झोपणार आहे, नाहीतर लिव्हिंग रूममध्ये, जान्हवी बाहेर लिव्हिंग रूमकडे जात बोलली. जान्हवीचं उत्तर ऐकून संजय चिडला, कारण त्याला फक्त तिची मजा घ्यायची होती, कारण तिने त्याचं काम ऐकलं नव्हतं. पण ती तर डायरेक्ट रूम बाहेर आली होती. संजयही उठला आणि जान्हवीच्या मागे लिव्हिंग रूममध्ये गेला. मला अजून जास्त राग येण्याआधी गुपचूप रूममध्ये जायचं आणि जमिनीवर झोपायचं, संजय म्हणाला. तुला काय हवंय, जर तुला मला बघायचं नसेल तर तू नेहमी माझ्या रूममध्ये काय येतोस, आलास ते आलास, वरून तू मलाच जमिनीवर झोपायला सांगत आहेस. तुला मी आवडत नसेल तर मी हे घर सोडून जाऊ शकते, मी खरंच स्वतःला सपोर्ट करू शकते, जान्हवी रागाने म्हणाली. पण तिचे डोळे अश्रूंनी कधी भरले तिलाही समजलं नाही, कारण तिला वाटत होतं की संजय नेहमी तिच्याबरोबर खेळत आहे. मी म्हणालो रूममध्ये जा, वाद घालू नकोस, संजय म्हणाला आणि जान्हवी लिव्हिंग रूममधून रडत निघून गेली. 2 तासानंतर खूप प्रयत्न करूनही संजय शेवटी जान्हवीच्या रूममध्ये आला, तर ती बाल्कनीमध्ये उभी होती. तू अजून झोपली का नाहीस, संजयने विचारलं आणि जान्हवी तिच्या विचारातून बाहेर आली. काही न बोलता ती रूममध्ये येऊन ब्लँकेट घेऊन जमिनीवर झोपली. संजयने तिच्याकडे पाहिलं आणि त्याला वाईट वाटलं, कारण त्याला तिला रडवायचं नव्हतं, तो तर फक्त तिची चेष्टा करत होता. संजय हळूच जान्हवीजवळ गेला आणि तिला आपल्या हातात उचलून घेतलं. गुपचूप इथं झोप आणि उगाच क्राय बेबी बनत नको जाऊ, थोडीशी स्ट्रॉंग हो, कारण हे जग खूप क्रूर आहे, जर आपण त्याच्याशी लढायला शिकलं पाहिजे, संजय जान्हवीला मिठी मारत म्हणाला. आता रडू नकोस, जर कोणी तुला दुखावलं तर तुझे अश्रू कधीही वाया घालवू नकोस, आणि ज्याने दुखावलं समोर तर कधीच रडू नको, तुला रडताना बघून त्याला आनंद होणार आहे. संजय जान्हवीच्या केसांमधून हात फिरवत म्हणाला. तुझ्यासारखं, जान्हवीने उत्तर दिलं आणि डोकं वर करून संजयचा चेहरा पाहिला. हो, तू बरोबर आहेस, आता झोप, कशाचाही विचार करू नकोस,
तू पुरेशी विश्रांती घ्यायला हवी. स्वतःकडे लक्ष दे. दिवसेंदिवस तू बारीक होत चालली आहेस. संजय पुन्हा तिच्या लहान शरीराला मिठी मारत म्हणाला. संजयने मिठी मारल्याने तिला अस्वस्थ वाटले नाही. तिला माहीत होते की आता तिला तिचे मन शांत करण्यासाठी मिठीची आवश्यकता आहे. यावेळी जान्हवीनेही संजयला मिठी मारली. जरी पण लहान हातांनी संजयच्या संपूर्ण शरीराला मिठी मारता आली नाही, जे तिच्या तुलनेत खूप मोठे होते. जेव्हा जान्हवी शांतपणे झोपली तेव्हा संजयने तिचा हात त्याच्या अंगावरून काढला आणि त्याच्या स्टडी रूमकडे निघाला. तो हळूहळू जान्हवीच्या खोलीतून बाहेर पडला आणि पुन्हा रूम बंद केली. स्टडी रूममध्ये प्रवेश करण्यापूर्वी संजयने कुणालच्या रूमवर ठोठावलं, जी संजयच्या स्टडी रूमजवळ होती. काय आहे, रात्रीचे 11 वाजले आहे. तू आता इथं काय करत आहे? कुणाल म्हणाला. मला कामावर चर्चा करायची आहे. माझ्याबरोबर स्टडी रूममध्ये चल, संजय म्हणाला आणि स्टडी रूम चालू लागला. मनात नसतानाही कुणाल त्याच्या मागे गेला. दोघेही स्टडी रूममध्ये आले आणि सोफ्यावर आरामशीरपणे बसले. तुला काय डिस्कशन करायचं आहे? तुला अजून काही प्रॉब्लेम झाला आहे का तुझ्या बायकोचा? कुणाल चिडून बोलला. मला तिच्याविषयी काही बोलायचं नाही, मला कामाविषयी बोलायचं आहे. संजयने सिगारेट ओढत उत्तर दिलं. म्हणजे आता तुला तुझ्या बायकोमध्ये शांती मिळत आहे? तिच्याजवळ असणं खूप स्पेशल फील करतं ना तुला? त्याच्या मनाचा ठाव ठिकाणा घेत त्याने विचारलं. मला माहीत नाही, मी तिच्याशी सोयीस्कर आहे हेही माहीत नाही, पण जेव्हा मी खूप स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा मला ती माझ्याजवळ हवी असते. संजयने गोंधळून पुन्हा उत्तर दिलं. मी तुला एवढं शब्दांनी तिच्यावर ओझे टाकू नको, नाहीतर ती तुझा तिरस्कार करेल आणि तुला नंतर पश्चाताप होईल. कुणालनेही कधी प्रेमात नसलेल्या आपल्या बॉसला चेतावणी दिली. हो, मला समजले आहे, पण आता आपण आपल्या मेन बेसच्या प्रॉब्लेमवर चर्चा करायची का? मला हा प्रॉब्लेम लवकर सोडवायचा आहे, संजयने उत्तर दिले, कारण त्याला समस्या सोडवण्यास उशीर करायचा नव्हता. कुणालने कुतूहलाने विचारले. ज्यांनी आपल्याला फसवले ते तिघं आहेत तुला कसं समजलं? जेव्हा आपण मेन बेसच्या खोलीत पोहोचलो तेव्हा मी चुकून त्याच्यापैकी एकाच्या सेलफोनवर पाय ठेवला होता. जेव्हा मी चेक केलं तेव्हा मला त्याचा मेसेज सापडला जो आपल्या शत्रूला केला होता. मग या सगळ्यासाठी कोण जबाबदार आहे असे तुला वाटते? कुणालने विचारलं. मी याविषयी काही नक्की नाही सांगू शकत. त्या नंबरची सगळी हिस्ट्री काढ. त्यावर कोणी कोणी कॉल केला, मेसेज केला, सगळं शोध. मेन बेसमधून गार्डनं अजून कडक कर. जर शक्य तितकी सुरक्षा वाढव, जेणेकरून शत्रू आपल्या हद्दीतून प्रवेश करणार नाही. संजय बोलला आणि ओढलेली सिगारेट बाहेर काढली. ठीक आहे, मी लगेच करेन आणि उद्या दुपारी मी डेटा तुझ्या हाती देईन, कुणालने ठामपणे उत्तर दिलं. त्यांच्या डार्क वर्ल्ड विषयी त्यांच्या समस्याबद्दल चर्चा केल्यानंतर दोघे अमेरिकेतील चालू असलेल्या कामावर चर्चा करू लागले. मग आपण अमेरिकेला परत कधी जाणार आहोत? संजयने विचारले. मी सगळी काळजी घेतली आहे. उद्या सकाळी मी 9 वाजता रिपोर्ट देईन, कुणाल म्हणाला आणि मग संजयच्या आधी स्टडी रूममधून निघून गेला. संजयने मग घड्याळाकडे पाहिलं. तो लगेच स्टडी रूममधून बाहेर आला. संजयने हळूच जान्हवीच्या खोलीत दरवाजा ढकलला, जेणेकरून तिच्या झोपेत अडथळा येणार नाही. सावकाश पावलांनी संजय आपल्या झोपलेल्या बायकोच्या शेजारी जाऊन झोपला. तिला आपल्या मिठीत घेतलं आणि तिचे डोके त्याच्या छातीवर ठेवलं आणि तिला घट्ट मिठी मारली. बेडवर तिला हालचाल जाणवल्यामुळे जान्हवी जागी झाली आणि तिने हळूच डोळे उघडले. तिच्या डोळ्यासमोर संजयची छाती स्पष्टपणे दिसली. तो अजून झोपला नाही? संजयने खाली पाहिले आणि जान्हवीचा गोंडस चेहरा त्याला स्पष्टपणे दिसला. मी झोपलो होतो पण पुन्हा उठलो, संजय खोटे बोलला. बरं ठीक आहे, झोप मग, जान्हवी म्हणाली आणि संजयला अजून बिलगून झोपली. पण ती एवढ्या जवळ आल्यामुळे संजयच्या हृदयाचे ठोके वाढले. तुला हार्टचा काही प्रॉब्लेम आहे का? इतकं स्पीडने का धडधडत आहे? संजयचं हृदय नेहमीपेक्षा जास्त वेगाने काम करत असल्याचं ऐकून जान्हवी निरागसपणे म्हणाली. झोप लागली आहे मला म्हणून, संजय म्हणाला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि झोपले. आज सकाळी डायनिंग टेबलवर संजय आणि कुणाल नाश्ता करत होते, तर जान्हवी आणि सुमी काकू आपापल्या खोलीत होत्या. तेव्हा चॉकलेट मिल्क आणि टोस्टने भरलेल्या ट्रेवर ब्रेकफास्ट घेऊन जाणाऱ्या नोकरवर संजयची नजर पडली. जान्हवीसाठीच ब्रेकफास्ट आहे? थांब, मी घेऊन जातो. संजय त्याला हाक मारली आणि खुर्चीवरून उठून ट्रे घेतला. कुणाल त्याच्या बॉसकडून बघून हसला आणि संजय ट्रे घेऊन जान्हवीच्या रूममध्ये गेला. त्याने नाश्ता टेबलवर ठेवला. तू आधी नाश्ता करून घे आणि तू बाहेर का येत नाहीस नाश्ता करायला? बस कर आता तुझा मेकअप, संजय म्हणाला. तू सकाळी घरीच असतो म्हणून रोज मी नाश्ता रूममध्ये करते आणि मला निवीला भेटण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जायचं होतं, जान्हवी तिचा लिप बॉम्ब लावत म्हणाली. तुला घरातून बाहेर पडायचे असेल तर त्या सुमी काकूंना घेऊन जात जा आणि तिथे जास्त वेळ राहू नको, संजय म्हणाला आणि त्याचा नाश्ताकडे परत गेला. संजयने सांगितल्याप्रमाणे जान्हवी आणि सुमी काकू ऑनलाईन टॅक्सी घेऊन जान्हवीच्या रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथे पोहोचल्यावर जान्हवी सरळ आत गेली आणि तिला निवी दिसली, जी तिच्या मैत्रिणीसोबत किचनमध्ये काम करत होती. हॅलो निवी, मी तुला काही मदत करू का? जान्हवीने विचारलं. अरे जान्हवी सीस, तू कधी आलीस? नाही, मला किचनमध्ये काही मदत नको आहे, कॅश काउंटरवरती लक्ष दे, निवीने हसत मुखाने उत्तर दिलं. ठीक आहे, मी समोर जाते, जान्हवीने उत्तर दिले आणि कॅशियरच्या जागेवर गेली.
तर सुमी काकू आधीच रिकाम्या खुर्चीवर बसल्या होत्या. जान्हवी तिचं रोजचं काम करत होती. सुमी काकू मोबाईलमध्ये बघत बसल्या होत्या. दुसरीकडे संजय आणि कुणाल स्टडी रूममध्ये बोलत होते. हा सिटीमधील फॅक्टरीचा रिपोर्ट आहे. तुला या फाईलवर सही करायची आहे. बाकी सगळं मी बघेन. मी तिथे परत जाईन आणि 2 आठवड्यांनी तू तिथे ओपनिंगसाठी जाशील. कुणाल काही फाईल्स हातात देताना म्हणाला. तू तिथे एकटा कसं मॅनेज करशील? मी तुझ्याबरोबर येऊ का? संजयने विचारलं. नाही, तू तिथल्या ऑफिसमध्ये लक्ष दे. आणि तसंही तू खूप थकला असशील ना. तुला आरामाची गरज आहे, कुणाल म्हणाला. ठीक आहे, पण आता तुझं काम नेहमीपेक्षा जास्त कठीण आहे हे विसरू नकोस. काल रात्री मी तुला दिलेला नंबर पटकन शोध. संजय आनंदाने हसत म्हणाला. आज सकाळी मी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली, पण तो नंबर आता वापरत नाही. आणि ज्या व्यक्तीने तो नंबर वापरला आहे तो ग्रामीण भागातील एका छोट्या घरातील होता, पण तो मारला गेला आहे. मला वाटते की यावेळी शत्रू त्याच्या कामात खूप सावध आहे. कुणालने उत्तर दिलं. याचा अर्थ असा आहे की हा प्रॉब्लेम आपण लवकर सॉल्व्ह करू शकत नाही. म्हणून आजपासून सुरक्षा कडक कर आणि गार्डची संख्या वाढव. आपण केलेल्या प्लॅनमध्ये काही अडथळा येऊ देऊ नको. जोपर्यंत आपल्या डीलरला सगळ्या वस्तू पाठवण्यात यशस्वी होत नाही तोपर्यंत काही जाऊ नये याची काळजी घ्या. संजय हात घट्ट धरून शांतपणे म्हणाला, कारण तो त्याच्या शत्रूमुळे परेशान होऊ लागला होता. मी सगळं काही मॅनेज आणि मी आज दुपारी मेन बेसकडे जाईन. मला वाटतं की आपण आपल्या शत्रूचे लक्ष विचलित करायला हवं. कुणाल बोलला. तू काय करणार आहेस? संजयने विचारलं. आपण आपलं मेन बेस शिफ्ट करूया आणि त्याविषयी फक्त आपल्या विश्वासू माणसांना सांगायचं. बाकीच्यांना असं भासवायचं की आपली सगळी कामं आहे त्या बेसमध्येच करतो. असं केलं तर शत्रू हल्ला करायचा असेल तर जुन्या बेसवर करतील. आपली सगळी शस्त्रे सेफही राहतील. कुणाल बोलला. ठीक आहे, मी विचार करेन. पण त्याआधी तू सर्वात सुरक्षित जागा शोध. काल जे घडले ते आपल्या नवीन बेसमध्ये पुन्हा घडावे असे मला वाटत नाही. संजय म्हणाला. ठीक आहे, मला समजले. अजून काही चर्चा करायची आहे का? कुणालने विचारलं. नाही, तू आराम कर जा. म्हणजे आज दुपारी काम करताना तुझा मेंदू ठीक काम करेल. संजयने मस्करी केली आणि मुद्दाम मेंदू या शब्दावर जोर दिला. संजय तिथून मेन्शनमध्ये आला आणि त्याने थोडा वेळ स्विमिंग करायचं ठरवलं. 1 तास स्विमिंग केल्यानंतर संजय पूलमधून बाहेर आला. खूप सेक्सी आणि देखणा दिसत होता. त्याने एक टॉवेल घेतला आणि तो स्वतःभोवती गुंडाळला आणि त्याच्या मनगटावरील घड्याळाकडे पाहिले. सकाळचे 10 वाजले होते. मी तिला लवकर घरी ये म्हणून सांगितलं होतं, तरीही एवढं वेळ लावत आहे. संजयने विचार केला आणि त्याने आपला सेलफोन घेऊन जान्हवीला कॉल केला. जान्हवी, तू अजून घरी का आली नाहीस? जान्हवीने त्याचा फोन उचलताच संजयने विचारलं. मी घरी येणार आहे, पण मला आधी मॉलमध्ये जायचं आहे, जान्हवी फोनवरून म्हणाली. कशासाठी? संजयने आठ्या पाडून विचारलं. काहीतरी विकत घ्यायचे आहे, जान्हवी म्हणाली. काहीतरी? नाव असेल जे काहीतरी विकत घ्यायचे आहे त्याला. संजय बोलला. सॉफ्टवेअर विकत घ्यायचे आहे. झालं समाधान आता? जान्हवीने चिडून उत्तर दिलं. नोकर नंतर आणेल, तू आत्ता घरी ये. संजय बोलला. अजिबात नाही. संजयच्या बोलण्यावर चिडलेल्या जान्हवीने लगेच फोन बंद केला. तो त्याला नेहमी वाटेल ते करायला सांगायचा, हेच तिला आवडत नव्हतं. हा नेहमी असं करतो. किती दिवस झाला आपण मॉलमध्ये गेलो नाही. आता जावं म्हणलं तर आला लगेच कॉल. मी घरी जाऊन तरी काय करणार आहे? जान्हवी वैतागून सुमी काकूंना म्हणाली. आता आलोच आहो बाहेर, तर जाऊ आपण मॉलमध्ये. सुमी काकू बोलल्या. बरं, आपण आता निघूया. कॅशियरच्या डेस्कवरून तिची बॅग घेत जान्हवीने उत्तर दिलं. पण जेव्हा तिने सीमा आंटी आणि त्यांच्या नवऱ्याला येताना पाहिलं आणि थांबली. अरे जान्हवी, तू आज आली आहेस? मी तर रोज तुझी वाट पाहते. मला भेटायचं होतं. सीमा आंटी जान्हवीला मिठी मारत बोलल्या. पण त्यांचं बोलणं ऐकून जान्हवी चकित झाली. काय झालं आंटी? तुम्ही तर रोज माझी वाट का बघत होता? जान्हवीने आश्चर्याने विचारलं. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं, सीमा आंटी बोलल्या. तुम्हाला काय बोलायचं होतं? जान्हवी स्वतः एका खुर्चीवर बसली आणि सीमा आंटींना एका खुर्चीवर बसण्यासाठी दिली. तुझ्या नवऱ्याचं नाव संजय आहे आणि त्याला एक लहान बहीण आहे जिचं नाव प्रेरणा आहे. खरं तर त्या दोघांची मी आई आहे. भूतकाळातील काही घटनांमुळे संजय माझा तिरस्कार करतो, त्यामुळे मला आई मानत नाही. पण जेव्हा करण मला सोडून तुझ्या नवऱ्याचं नाव समजलं तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला की तू माझी सून आहेस. गालावरून वाहणारे अश्रू पुसत सीमा आंटी बोलल्या. म्हणजे तुम्ही संजयच्या आई आहात? जान्हवीने गोंधळून विचारलं. हां, प्लीज, मला तुझी हेल्प हवी आहे. तू त्याला फक्त एकदा मला बोलायला कन्व्हिन्स करू शकते का? सीमा आंटी बोलल्या. मी नाही करू शकत, कारण आमचं नातं नॉर्मल नवरा बायकोसारखं नाही आहे. खरं तर त्याने माझ्याशी लग्न फक्त प्रेरणाचा हट्ट म्हणून केलं होतं. जान्हवी खाली मान खाली घालून म्हणाली. मला खात्री आहे जान्हवी, तू हे करू शकतेस. माझी आता तू शेवटची आशा आहेस. मी सगळं तुझ्यावर सोडून दिलं आहे. मला विश्वास आहे की तू हे करू शकतेस. सीमा आंटी स्माईल करत बोलल्या. ठीक आहे आंटी, तुम्हाला काही ऑर्डर करायचं आहे का? कारण मी आता घरी चालले आहे, जान्हवी बोलली. नाही, मला काही नको आहे. तू आधी जा, नाहीतर संजय तुझ्यावर रागवेल, सीमा आंटी बोलल्या आणि जान्हवीने मान हलवली. ठीक आहे, मग मी निघते. येते अंकल, जान्हवी सीमा आंटीच्या नवऱ्याकडे बघून बोलली आणि रेस्टॉरंटमधून बाहेर आली. बाहेर कॅब त्यांची वाट पाहत होती. सीमा आंटी बरोबर बोलल्यानंतर त्यांना घरी येण्यासाठी 12 वाजले होते.
घरी आल्यानंतर जान्हवी तिच्या रूममध्ये जाणार की तिच्या कानावर संजयचा आवाज पडला आणि तिने डोळे मिटले. तू आत्ता घरी का आलीस? दुपारचे 12 वाजले आहेत. मी 10 वाजता फोन केला होता. रेस्टॉरंटपासून या घरापर्यंत येण्यासाठी 2 तास लागतात का? उभं राहून जान्हवीकडे जाताना संजयने विचारले. आम्ही घरी येतच होतो की सीमाई तिथं आल्या होत्या. जान्हवीने प्रामाणिकपणे उत्तर दिलं. ती कधीपासून तुझी आई झाली? तू तिची मुलगी आहेस की तिचा मुलगा तुझा नवरा? तिला आई म्हणू नकोस, संजय रागात बोलला. त्या तुझ्या आई नाहीत का? आणि मला त्यांनीच सांगितलं होतं त्यांना आई बोल म्हणून. जान्हवीने पुन्हा उत्तर दिलं. ती माझी आई नाही, मला आई नाही, मला फक्त वडील होते जे आता या जगात नाही. संजयने उत्तर दिलं. तो रागात होता हे स्पष्ट दिसत होतं. जान्हवीला त्याला अजून राग आणून द्यायचा नव्हता. बरं ठीक आहे, चला आधी आत जाऊया, मला फ्रेश व्हायचंय, जान्हवी रूममध्ये जात बोलली आणि कपाटातून कपडे घेऊन लगेच बाथरूममध्ये घुसली. संजयलाही तिला रडवायचं नव्हतं म्हणून तोही गुपचूप तिच्या मागे गेला आणि कालच ऑर्डर करून मागवलेल्या नवीन सोफ्यावर जाऊन बसला. जान्हवी फ्रेश होऊन बाहेर आली तर संजय डोळे मिटून मागे टेकून बसलेला दिसला. तिला आश्चर्य वाटलं की सोफा कुठून आला? हा सोफा इथं कधी आला? जान्हवीने विचारलं. आज सकाळी, संजयने डोळे न उघडता उत्तर दिलं. कशासाठी? जान्हवीने विचारलं. बसण्यासाठी, दुसरं काय? संजयने चिडून विचारले. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की याची काय गरज आहे? मला बेड पुरेसा आहे, जान्हवी संजयच्या शेजारी बसत म्हणाली. कारण मी या खोलीत खूप वेळा येतो म्हणून हा खास माझ्यासाठी आहे. जर तुला यावर बसायचे नसेल तर फक्त बेडवर बस. जान्हवीने त्याला क्षुल्लक गोष्टी विचारल्यामुळे संजय चिडला. संजय चिडलेला आहे बघून जान्हवीने आठ्या पाडल्या आणि सोफ्यावरून उभी राहिली. ती तिथून जाणार की संजयने तिचा हात पकडून तिला ओढलं आणि ती जाऊन त्याच्या मांडीवर पडली. कुठे जात आहेस? संजयने विचारलं. तूच तर म्हणाला बसू वाटलं तर बेडवर बसायचं, इथं नाही, जान्हवीने बेफिकरपणे उत्तर दिलं. तुला माझ्याशी भांडण करायचं आहे का? संजयने तिच्यावर नजर रोखत विचारलं. मी भांडत नाहीये, मी फक्त बोललास ते करत आहे. माझे हात सोड, मला आधी माझ्या केसांना विसरायचं आहे. जान्हवी संजयच्या मांडीवरून उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली. जास्त हालचाल करू नकोस, तिथे काहीतरी आहे असं वाटत नाही का? संजय खोडकरपणे म्हणाला. जान्हवी स्तब्ध झाली. मला उठू दे ना मग, जान्हवी हळू आवाजात म्हणाली. नाही, थोडा वेळ असाच बस, ठीक होईल, संजय बोलला. जान्हवीने मान हलवली आणि तशीच काही वेळ गप्प बसली. अजून किती वेळ बसू? जान्हवी चिडून बोलली. चुप राहा, संजय म्हणाला आणि जान्हवीच्या मानेवर डोके ठेवून तिला मागून मिठी मारली. जान्हवीच्या बॉडी वॉशचा वास त्याच्या नाकात शिरला आणि तो जास्तच उत्तेजित झाला. तू म्हणालास की मी गप्प राहिले तर ठीक होईल, पण अजून का नाही झालं? जान्हवीने विचारले. मला माहित नाही, संजय म्हणाला. त्याचे ओठ आता जान्हवीच्या मानेवर फिरत होते. जान्हवी पटकन त्याच्या मांडीवरून उठली आणि बाजूला झाली. शेमलेस, ती त्याच्याकडे बघून कुजबुजली आणि संजयने डोळे फिरवले. व्हॉटेवर, मी आता झोपायला जात आहे, संजय बेडकडे जात बोलला. दुसरीकडे कुणाल संजयच्या बेसमेंटमध्ये नवीन बेसमध्ये कोण कोण काम करणार हे ठरवत होता. तो एका खुर्चीवर बसला होता आणि बाकीचे गार्ड त्याच्यासमोर उभे होते. त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण केल्यानंतर त्याने 30 गार्डची नेमणूक केली होती. इथं मला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सांगायचे आहे, काल काय घडले ते पाहिल्यानंतर तुम्ही शिकू शकता की तुमच्यापैकी कोणीही विश्वासघात करू नये आणि जर काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला मदतीसाठी विचारू शकता. तेव्हाच आम्ही तुमच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकतो, समजले? कुणाल त्याच्या माणसांना म्हणाला. समजले सर, त्यांनी एकसुरात उत्तर दिले. आणि इथे मी तुम्हाला 5 गटांमध्ये विभागीन. प्रत्येक गटात 5 लोक बॉर्डरचं प्रोटेक्शन करतील जेणेकरून कोणीही घुसखोरी करणार नाही आणि बाकीचे लोक या बेसचे आणि आपल्या मॉलचं प्रोटेक्शन करतील. जेम्स पुन्हा जोडले. राका, तू तुझ्या गाडी आता 5 गटात विभाग. कुणालने ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला त्याला विचारलं. 2 मिनिटांपेक्षा कमी वेळात राकाने त्याच्या सदस्यांना 5 गटांमध्ये विभागले. ठीक आहे, या बेसचे सर्व नुकसान दुरुस्त करण्यासाठी आणि आज पाठवल्या जाणाऱ्या वस्तू पाठवण्यासाठी आज दुपारी तुम्ही सर्वांनी मिळून काम करावं अशी माझी इच्छा. मला आणखी कोणत्याही अपयशाबद्दल किंवा माझ्या कामात काही बिघाड झाल्याबद्दल ऐकायचं नाही, कुणाल बोलला आणि त्याच्या सर्व गार्डनी स्थिरपणे उत्तर दिलं. तुम्ही आता मला सिंगानिया मेन्शनमध्ये ड्रॉप करा आणि तुमचं काम करण्यासाठी जा. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या राकाकडे पाहून म्हणाला. ओके सर, गाडी चालवणाऱ्या राकाने उत्तर दिलं. कुणालने सिंगानिया मेन्शनमध्ये प्रवेश केला. दिवसभराच्या मेहनतीनंतर तो खूप थकला. मला एक कोल्ड्रिंक बनवा, कुणाल नोकराला म्हणाला. तुम्हाला काय प्यायचे आहे? नोकराने विचारलं. काही आण, पण लवकर, जास्त वेळ घेऊ नकोस, मला तहान लागली आहे, कुणाल म्हणाला आणि थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी लिव्हिंग रूममध्ये गेला. कुणाल टीव्हीवर बातम्या पाहत बसला आणि नोकराने येऊन त्याला ज्यूस दिला. अलीकडेच गावात एक खून झाला होता आणि खुनीने आत्महत्या केल्याचे घोषित केले होते आणि आजपर्यंत या प्रकरणात काय समस्या होती याचं कारण पोलिसांना सापडलं नाही. कुणालने बातमी पाहिली. तर तू आगीबरोबर खेळण्यास खूप उत्सुक आहे, पण मला आश्चर्य आहे की तू संजय नावाच्या आगीबरोबर खेळण्यास तयार झालास.
कुणालने बातम्या बघून विचार केला, तर तुझ्या सगळ्या खुणा इतक्या अचूकपणे मिटवल्या गेल्या की पोलीस तुझा माग काढू शकत नाही. कुणालने त्याच्या हातातला थंड ज्यूस पीत पुन्हा विचार केला. कुणालकडे संजयच्या बेकायदेशीर धंदाविषयी विचार करत होता आणि तिकडे संजय मस्त जान्हवीबरोबर शांतपणे झोपला होता. जान्हवीने हळूच पाहिलं तर तो शांत झोपला सारखं वाटला. त्याने थोडी हालचाल केली की जान्हवीने लगेच डोळे मिटून घेतले. संजयने त्याचे डोळे उघडले आणि आपल्या पत्करून झोपलेल्या पांडाकडे बघितलं. स्माईल करत त्याने परत तिला मागून घट्ट मिठी मारली. एवढी घट्ट मिठी मारली होती की जान्हवीला जराही हालचाल करता येत नव्हती. ती तशीच झोपण्याचा प्रयत्न करत पडली होती. दुसरीकडे कुणाल त्याच्या रूममध्ये आला आणि फ्रेश झाला. तो बाहेर आला होता की टेबलवर असलेला त्याचा फोन वाजला. प्रेरणाचा व्हिडिओ कॉल होता. जेव्हा त्याने नाव पाहिले लगेच तिचा व्हिडिओ कॉल घेण्यासाठी हिरवा बटन दाबला. हॅलो कुणाल. प्रेरणा. हॅलो प्रेरणा, खूप दिवसातून तू मला कॉल केला. कुणालने विचारलं. संजय भाई माझा फोन उचलत नाही आहे. प्रेरणा चिडून सांगितलं. तुझा भाई त्यांच्या बायकोबरोबर बिझी आहे का? का काही काम होतं का? कुणालने सांगितलं. काय खरंच भाई वहिनीबरोबर आहे? प्रेरणा एक्सायटेड होऊन बोलली. तुला मी खोटं बोलणार वाटतो का? कुणालने कॅमेराकडे बघून बोलला. नाही अजिबात नाही, याचा अर्थ मला लवकरच भाचा किंवा भाची काहीतरी मिळणार, प्रेरणा आनंदाने म्हणाली. तर यासाठी तुझ्या भावाला सगळ्या गोष्टीसाठी घाई करायला सांगत होतीस? कुणाल बोलला. हा मग तुला माहिती ना मला बेबी किती आवडतात. तू लग्न कधी करणार आहे? पटकन तूही करून घे, म्हणजे माझ्याकडे खूप सारे बेबी होतील खेळण्यासाठी. प्रेरणा पुन्हा म्हणाली. काय माहिती माझा सोलमेट कुठल्या गर्दीमध्ये हरवला आहे. तो मिळाला की मी लग्न करेल. आता मला थोडं काम आहे, मी नंतर करतो तुला कॉल. कुणाल बोलला. ठीक आहे बाय, प्रेरणा म्हणाली. बाय, कुणाल म्हणाला आणि फोन बंद केला. कुणालला या आठवड्यात खूप कामं पडली होती. अमेरिकेतील राहिलेलं काम करण्यासाठी तो तिथं परत आला. दिवसभर काम करून तो रात्री तिथल्या एका क्लबमध्ये गेला. ही त्याची पहिलीच वेळ होती संजयशिवाय क्लबमध्ये जाण्याची. त्याने जेव्हा क्लबमध्ये प्रवेश केला तेव्हा क्लबमधील सगळ्या मुली त्याच्याकडे पाहू लागल्या. तोही काही कमी हँडसम नव्हता संजयपेक्षा. कुणाल वेटरला ड्रिंकचा ग्लास पोतायला सांगून बारटेंडरवर बसला. त्याने फक्त 2 ग्लास प्यायले आणि आराम करण्यासाठी हॉटेलमध्ये परत जाण्याचा विचार केला. तो क्लबच्या बाहेर आला आणि पुढचं दृश्य बघून त्याच्या डोळ्यात राग निर्माण झाला. कुणालने पाहिलं की प्रेरणा तिथं होती आणि तिच्या वागण्यावरून समजत होतं की तिने ड्रिंक केली होती. साधारण त्याच्याच वयाचे काही मुलं तिच्या जबरदस्ती एका गाडीत बसवत होते. ते बघून कुणाल धावत त्यांच्याकडे गेला, पण गाडी तोपर्यंत तिथून निघून गेली होती. त्याने लगेच त्या गाडीचा पाठलाग केला. हॉटेलच्या लॉबीत गाडी शिरताना पाहून कुणालला खूप राग आला. यावेळी कुणाल मनात विचार केला की प्रेरणाला कसे वाचवायचं. कुणालने हॉटेलच्या रूमदारासमोर येईपर्यंत त्याचा पाठलाग करत राहिला. ते लोक प्रेरणाला घेऊन त्या रूममध्ये गेले होते. कुणाल धावतच तिथं आला आणि दरवाजा उघडला आणि आतल्या लोकांना धक्का बसला. कोण आहेस तू? आम्हाला डिस्टर्ब करण्याची तुझी हिंमत कशी झाली? त्यातला एक म्हणाला. मी कोण आहे हे जाणून घ्यायच्या आधी तुला गरज नाही. मला राग येण्याआधी ही खोली सोडा. कुणाल त्याचा राग आवरत थंडपणे म्हणाला. हा आम्ही तुला अजिबात घाबरत नाही. हिंमत असेल तर आधी आमच्याशी लढ, असे आव्हान एकाने दिलं. कुणालने नुकत्याच बोललेल्या माणसाच्या नाकावर थेट ठोसा मारला आणि कुणाला जोरदार ठोसामुळे त्या माणसाच्या नाकाचे हाड मोडलं. त्याला मारा, तुम्ही गप्प का उभा आहात? नाकातून रक्तस्राव होत असलेला माणूस म्हणाला. तिघांनी एकाच वेळी कुणालवर हमला केला, पण त्यामुळे कुणालला काहीच झालं नाही. उलट त्याने त्या तिघांना बेदान मार केली. तुला हे करायला कोणी सांगितलं? कुणालने छातीवर हात फिरवत पुन्हा विचारले. आय एम सॉरी, आम्हाला कोणी नाही सांगितलं. ती कॅम्पसमधील सर्वात सुंदर मुलगी आहे आणि आम्ही श्रीमंत आणि हँडसम असूनही तिने आम्हाला उघडपणे नकार दिला, म्हणून आम्ही हे सगळं केलं. ते घाबरत म्हणाले. जर तुम्हाला मरायचे नसेल तर आज रात्री तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण कराल, आणि जर तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला तर मी जगाच्या कानाकोपऱ्यातून तुम्हाला शोधून आणि तुमचा जीव घेईन. आता इथून निघून लवकर जा. कुणाल चिडून बोलला. मग ते चौघं तिथून घाई गडबडीत गेले. कुणालने बॉसला फोन केला आणि दबक्या आवाजात म्हणाला. त्याला कसं सांगावं हे समजलं नव्हतं. हा बोल, एवढा उशिरा का कॉल केला आहे? काही प्रॉब्लेम झाला आहे का? संजयने विचारलं. ते बॉस, मी हे सांगण्यासाठी तुम्हाला कॉल केला होता की प्रेरणा आता खूप नशेमध्ये आहे आणि काही मुलांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही केला. संजयने फोन उचलल्यानंतर कुणाल म्हणाला. काय? ती आता कुठे आहे? संजयने लगेच विचारलं. कुणालने ताबडतोब मागच्या कॅमेऱ्यात कॅमेरा फिरवला. स्पष्टपणे संजयला प्रेरणा बेडवर पडलेली दिसली. ती उठण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. मला गरम का होत आहे? प्रेरणाने तिचे कपडे काढायला सुरुवात केली. ओ शिट कुणाल, तिला ड्रग्ज दिलेले आहे. तू लवकरात लवकर तिच्या डॉक्टरांना कॉल कर, संजय घाबरून म्हणाला. ठीक आहे, मी त्या डॉक्टरांना कॉल करतो ज्या सहसा ती आजारी असताना तिच्यावर उपचार करतात. कुणालने लगेच फोन बंद करणार की तुला मरायचे आहे का? फोन बंद करू नकोस, नाहीतर प्रेरणाशी काहीतरी गडबड झाली तर, संजयने कुणालला ऑर्डर दिली. कुणालने लगेच खिशातून दुसरा सेलफोन काढला आणि डॉक्टरांना कॉल केला.
कुणालच्या आग्रहामुळे 15 मिनिटांनी डॉक्टर हॉटेलच्या दारात होती आणि त्या 15 मिनिटात प्रेरणा कुणालकडे गेली आणि कुणालचे कपडे काढू लागली होती. पण कुणालने तिचे दोन्ही हात पकडून ठेवले होते. संजयचे एक्सप्रेशन बघून तर कुणालने पटकन तिला आपल्यापासून दूर केलं. कुणाल ताबडतोब दाराकडे धावला आणि अकिरा डॉक्टरांना प्रेरणाची तपासणी करण्यासाठी आत घेतलं. अकिरा नावाची डॉक्टर आत आली आणि प्रेरणाच्या शरीराची तपासणी करू लागली. प्रेरणाची तपासणी संपल्यावर अकिरा डॉक्टरांनी मान हलवली. काय झालं, ती ठीक तर होईल ना? कुणालने विचारलं. असं वाटतं की मिस प्रेरणांना दिलेल्या ड्रगचा डोस खूप जास्त आहे आणि जर अँटीडोट दिला नाही तर ते खूप धोकादायक होईल, डॉक्टरांनी उत्तर दिले. फोनच्या पलीकडून ऐकलेल्या संजयने निराशेने डोके चोळायला लागला. मग द्या ना, वाट कशाची पाहत आहात? कुणाल बोलला. ते अँटीडोट असंच कुठेही मिळत नाही, माझ्याकडेही नाही आणि ते देण्याइतकं वेळही नाही आपल्याकडे, डॉक्टर म्हणाला. तिला बरे करण्याचा दुसरा कोणताही मार्ग आहे का, डॉक्टर? कुणालने विचारलं. मार्ग तर एकच आहे कुणाल, तरी त्याच्याबरोबर फिजिकल व्हावं लागेल. त्याची गरज पूर्ण करावी लागेल तर त्या ठीक होतील, नाहीतर हाय डोजमुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो, डॉक्टर बोलले आणि दोघेही स्तब्ध झाले. काय बोलावं काहीच समजत नव्हतं दोघांनाही. तुमचा काय प्लॅन आहे बॉस? प्रेरणाबरोबर कोणाला तरी फिजिकल व्हावं लागेल. तुम्हाला इथं असं कोणी माहिती आहे का जो तयार होईल? आपण त्याला हवे तेवढे पैसे देऊ, कुणालने विचारलं. आता तू डॉक्टरना आधी घरी जायला सांग, संजय विचार करत बोलला. थँक्यू डॉक्टर, पण आता तुम्ही जाऊ शकता, माझे बॉस आणि मी ते बघू, कुणालने डॉक्टरांना सांगितलं आणि डॉक्टर मान हलवून निघून गेल्या. इट्स हॉट, कुणाल प्लीज हेल्प मी, प्रेरणाने पुन्हा कुणालकडे मदत मागितली, जो सध्या संजयसोबत फोनवर बोलत होता. प्रेरणासाठी एक माणूस बोलवण्याआधी दुसरा मार्ग नाही, कुणाल पुन्हा म्हणाला. तू मूर्ख आहेस का? मी माझ्या बहिणीला असं कोणालाही नाही सोपवू शकत, संजय चिडून म्हणाला. असं नाही केलं तर तिचा जीवही जाऊ शकतो आणि आता तिच्या जीवापेक्षा अजून काय महत्वाचं आहे, कुणाल बोलला. तू तू कर जे काही करायचं आहे ते, संजय सगळं धीर एकटवून बोलला. तू मूर्ख आहेस का संजय? तुला माहिती आहे मी तिला माझ्या बहिणीप्रमाणे मानतो, तरीही तू असं बोलत आहेस? कुणालला त्या बोलणं ऐकून धक्का बसला. बहीण मानतो म्हणून काय झालं? ती तुझी बहीण नाही आहे ना? तुझा आणि तिचा दूरदूरपर्यंत काही संबंध आहे? तिच्या जीवापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही आहे कुणाल, आणि तुझ्यापेक्षा मला दुसरं कोणी विश्वासू माणूस माहिती नाही, संजय बोलला. मी हे करू शकत नाही, दुसरा माणूस शोध, कुणालने अजून एकदा निषेध केला. प्रेरणा काही झाले तर तू आधी माझ्या हातून मरशील, संजयने धमकी दिली. पण मला प्रेरणाशी लग्न करायचे नाही, कुणालने पुन्हा विरोध केला. मी तुला तिच्याशी लग्न करण्यास सांगितले नाही, मलाही तुझ्यासारखा जिजू नको आहे, मला फक्त तू आज रात्री प्रेरणाची मदत करावी असं वाटतं, संजयने रागारागाने उत्तर दिले. कारण तो प्रेरणाला प्रोटेक्ट करू शकला नाही. संजयलाही हे सगळं अजिबात आवडलं नाही, पण आता पर्याय नव्हता. त्याची एकमेव फॅमिली होती प्रेरणा, तिच्याशिवाय होतच कोण त्याचं? त्याला गमवायचं नव्हतं. ठीक आहे, जर तुला तेच हवे असेल तर मी ते करेन, पण जर प्रेरणा प्रेग्नेंट वगैरे झाली तर मला त्याला जबाबदार राहायचे नाही, कुणाल पुन्हा म्हणाला. ते नंतर बघू आपण, आता तुझं काम कर, संजय म्हणाला आणि त्याचा फोन कट केला. शिट, कुणाल रागात ओरडला आणि स्वतःचे कपडे काढत असलेल्या प्रेरणाकडे गेला. जड अंतकरणाने कुणाल प्रेरणाची मदत केली. दुसरीकडे संजय रागात रूममधील सगळं सामान इकडे तिकडे फेकू लागला होता. आवाज ऐकून जान्हवी त्याच्याकडे धावत गेली. कोणी फोन केला होता? तू एवढा रागात का आहेस? जान्हवीने काळजीने विचारलं. तिचा नाजूक आवाज त्याच्या कानावर पडताच संजय वळला आणि सरळ जाऊन त्याने जान्हवीला मिठी मारली. मी सगळ्या स्त्रियांचा, मुलींचा तिरस्कार करतो, पण आजपर्यंत मी कोणालाही मुद्दाम त्रास दिला नाही की कधी कोणाचा छळ केला नाही, पण त्या हरामखोर माणसांनी माझ्या प्रेरणाबरोबर असं केलं असेल. संजय जान्हवीला घट्ट मिठी मारून ओरडला. त्याचं हृदय आता किती त्रासात होतं हे त्यालाच माहीत होतं. लहानपणापासून आईबाबाशिवाय त्याने प्रेरणाला हिऱ्यासारखं जपलं होतं, पण आज तो तिचं संरक्षण करू शकला नाही. तू शांत हो, ठीक आहे? प्रेरणाला कोणी त्रास दिला असेल तर नक्कीच त्याला शिक्षा मिळेल, जान्हवी हळू आवाजात बोलली. त्या बास्टर्डने प्रेरणाला त्रास द्यायचा प्रयत्न केला, पण कुणाल तिथंच वेळेवर पोहोचला, संजय हळू आवाजात बडबडला. आता तू सुरक्षित आहे, मग तू अजून का रागावला आहेस? जान्हवीने विचारलं. तिला ड्रग्ज दिले आणि डॉक्टरने तिला फिजिकल व्हायला सांगितलं आहे. मी कुणाला जबरदस्ती करून तिची मदत करायला सांगितलं. संजयला त्याचे अश्रू आवरले नाही आणि तो रडू लागला. आजपर्यंत तो कोणासमोर रडला नाही, पण जान्हवीसमोर त्याला त्याचं मन मोकळं करावं वाटलं. तू रडू नकोस ना, प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तू आधी शांत हो, ठीक आहे? जान्हवी हळूहळू संजयच्या पाठीवरून हात फिरवत बोलू लागली. जान्हवी संजयचा कितीही तिरस्कार करत असली तर संजय भाऊ म्हणून किती हळवा आणि काळजी घेणारा आहे हे तिला माहीत होतं. तो प्रेरणावर किती प्रेम करतो हे तिला माहीत होतं. तिच्याशी लग्नही त्याने प्रेरणासाठीच केलं होतं आणि आता प्रेरणाबरोबर एवढं अलग झालं म्हणल्यावर त्याचं असं वागणंही साहजिक होतं. तू शांत हो, मी किचनमधून तुला पाणी घेऊन येते, जान्हवीने संजयला बाजूला केलं आणि पाणी घेण्यासाठी किचनमध्ये गेली. पाणी घेऊन आल्यानंतर
तिने ते संजयला दिलं. संजयची अवस्था खूप खराब झाली होती. केस विस्कटले होते, डोळे रडू रडू लाल झाले होते. तिला त्याच्याविषयी खूपच वाईट वाटलं. तुझ्या आयुष्यात प्रेरणा किती महत्त्वाची आहे मला माहिती आहे, पण अशा परिस्थितीतही तू अगदी योग्य हातामध्ये दिलं आहे, जान्हवी हळू आवाजात बोलली. पण संजयने काही प्रतिक्रिया दिली नाही. तू आधी फ्रेश हो, उशीर झाला आहे. मी तुला कपडे आणून देते, जान्हवी त्याच्या जवळून उठत बोलली. काही गरज नाही, आज रात्रीपासून आपण माझ्या रूममध्ये राहायचं. तुझ्या सगळ्या वस्तू नोकर आणून देईल. नंतर आता माझ्याबरोबर माझ्या रूममध्ये चल, मला फ्रेश व्हायचं आहे. संजय हळूच म्हणाला. संजयची हालत बघून जान्हवी त्याला नाही म्हणायचं नव्हतं. तिने फक्त मान हलवली आणि त्याच्या मागे त्याच्या रूममध्ये जाऊ लागली. तू आज रात्रीसाठी तुझा नाईट गाऊन घेतलास का? तुला फ्रेश व्हायचं नाही का? संजय पुन्हा म्हणाला. मग मी घेऊन येईल, तू जा आधी. जान्हवी म्हणाली. नाही, मी इथेच तुझी वाट पाहीन. संजय म्हणाला. ठीक आहे, 1 मिनिट. आज रात्री तिच्यासाठी कपडे घेण्यासाठी जान्हवी कपाटाकडे गेली. ती संजयसोबत झोपणार असल्याने जान्हवीने एक शर्ट आणि लॉंग पॅन्ट घेतली. चल, जान्हवीने दरवाजासमोर उभा असलेल्या संजयकडे पाहत म्हणाली. ते दोघेही नंतर संजयच्या रूममध्ये गेले. संजय आतमध्ये गेला की लगेच बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. जान्हवी ही नंतर फ्रेश झाली. आज रात्री आपण खोलीत जेऊया. तू आपलं जेवण इथंच मागव. ठीक आहे, संजयने हळू ऑर्डर दिली. जान्हवीने मान खाली घालून नोकरांना त्याचं जेवण खोलीत मागवलं. 10 मिनिटांनी नोकर त्यांचं जेवण घेऊन संजयच्या रूममध्ये आला आणि जेवण टेबलवर ठेवून गेला. तिथं काय बसला आहे, जेवण कर, नाहीतर तू आजारी पडशील. नंतर प्रेरणाची काळजी कोण घेणार? जान्हवी त्याला प्रोत्साहन देत बोलली. त्याला असं एका ठिकाणी शांत बसणं सूट होत नव्हतं. अजिबात नाही, मी एवढं कमजोर नक्कीच नाही. आणि प्रेरणाची काळजी तर मी नक्की सोबत तुलाही प्रोटेक्ट करेन. संजयने तिच्या पाहून बोलला. ही पहिलीच वेळ होती संजय तिच्याशी असं काही बोलण्याची. जान्हवी त्याच्याकडे पाहून फक्त हसली. मग आधी जेवूया. मला एकटं जेवायचं नाही. मी पण जेवते, जान्हवी हळू आवाज करत म्हणाली. इकडे ये ना, जान्हवी बडबडली आणि मग तिच्या ताटातील एक घास संजयच्या तोंडात टाकला. जान्हवी त्याला खाऊ घालत होती. तुला जेवायचं नाही? संजयने विचारलं. मी नंतर खाईन, जान्हवी त्याला घास भरवत बोलली. कर, मी तुला खाऊ घालतो. तू जास्त खाल्लं पाहिजे. तुझ्याकडे बघ, किती बारीक आहेस तू. तुला अजून खूप खायची गरज आहे. तू एवढी कमजोर राहिली तर तू आपलं बेबी कसं कॅरी करणार? संजय तिला घास भरवत बोलला आणि त्याच बोलणं ऐकून जान्हवीला ठसका लागला. हळूहळू खा ना, संजय बोलला. तू हे असं कशाला बोलतेस मग? जान्हवी तिचं तोंड पुसत बोलली. मी काय म्हणालो? काही विचित्र नाही त्यात. संजय तिला पुन्हा खायला देत म्हणाला. हा ठीक आहे ना, की प्रेरणामुळे त्याला वेळ लागला आहे. जान्हवीने त्याच्याकडे बघून विचार केला. तो आज खूप विचित्र वागत होता. हे बघ, कधी सगळं सॅम्पल समजलं नाही. डिशकडे बोट दाखवत संजय म्हणाला. हो, जान्हवी त्याच्याकडे बघून बोलली. नंतर आपण डॉक्टरकडे जाऊन तुझ्यासाठी काही विटॅमिन्स घेऊ, ज्यामुळे तू रोज असं भरपूर जेवण करशील. जान्हवीच्या केसामधून हात फिरवत संजय बोलला. जान्हवी फक्त डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत होती. कोणाला तरी कॉल करूया, डिशेस घेऊन जायला सांग. मी थोडा वेळ स्टडी रूममध्ये आहे. तिला झोपायचं असेल तर तू झोप आणि बेडवर झोप, खाली नाही. संजय स्माईल करत बोलला आणि इकडे जान्हवी डबल शॉक. जान्हवीने फक्त त्या स्तब्ध अवस्थेत मान हलवली. संजय तिच्या जवळ गेला आणि तिच्या कपाळावर किस करून गेला. जान्हवी तर भूत बघितल्यासारखं बघत होती. जान्हवीने लगेच त्याच्या खांद्यावर मारलं आणि त्याला दूर केलं. काय करत आहे? दुखत आहे ना मला? संजय चिडून बोलला. म्हणून विचित्र वागू नकोस. जा आता, जान्हवी म्हणाली. मी जात आहे. तुला झोप येत असेल तर झोप. बाय डिअर, संजय पुन्हा म्हणाला आणि मग त्याच्या खोलीतून निघून गेला. काय डिअर? ओ गॉड, तो खरंच वेडा झाला आहे, जान्हवी बडबडली आणि नोकरला फोन करण्यासाठी घरच्या फोनकडे निघाली. थोड्या वेळाने नोकर येऊन सगळ्या प्लेट्स घेऊन गेला आणि जान्हवी जाऊन संजयच्या बेडवर पडली. ओ वाव, कसली मऊमय आहे ही. माझ्या रूममधली गादीपेक्षा किती मऊ आहे. जान्हवी बसून बसून बेडवर उड्या मारू लागली. ती तशीच उड्या मारत खाली पडली. खाली पडल्यामुळे तिच्या डोक्याला लागलं. तू खाली का आहेस? मी तुला म्हणालो होतो ना, बेडवरती झोप, खाली नको. संजय बोलला, जो आत्ताच खोलीमध्ये आला होता. तू नक्कीच मनापासून मला बेडवर झोपायला सांगितलं नाही, म्हणून तर मी खाली पडले. जान्हवी चिडून बोलली. संजय तिच्या जवळ गेला आणि तिला आपल्या हातात उचलून घेतलं. मग तिला बेडवरती ठेवलं. मी मनापासून बोललो नाही की तू खुश होऊन उड्या मारताना खाली पडलीस. संजय तिच्यावर नजर रोखत बोलला. तू मनापासून बोलला नाहीस. जान्हवीने पुन्हा उत्तर दिले आणि संजय हसला. मी माझ्या स्टडी रूममधून तुझा सगळा मूर्खपणा बघितला आहे. खोटं नको बोलू. संजय हसत बोलला आणि जान्हवी दुसरीकडे बघू लागली. तिची चोरी पकडली गेली होती. संजयने तिची हनवटी आपल्या हातात पकडली आणि जान्हवीला आपल्याकडे वळवलं. तुझ्या डोक्यामध्ये बघ किती लागलं आहे. दुखत आहे का? संजय बोलला आणि उठून फर्स्ट एड बॉक्स घेण्यासाठी कपाटाकडे निघाला. संजयने तिच्या कपाडावरील जखमेवर हळुवारपणे मलम लावलं. जान्हवी संजयच्या सिरियस चेहऱ्याकडे बघत होती, जो की तिची जखमेवर उपचार करण्यात व्यस्त होता. डन, माझ्याकडे असं बघू नकोस, प्रेमात पडशील. तशी त्यात तुझी चुकी नाही. मी आहे हँडसम, रिच आणि तू आहे हँडसम.
ठीक आहे, पण तू काइंड हार्टेड कधीपासून झालास? जान्हवी त्याच्या जवळून उठून झोपायला जात बोलली. मी माझ्या जवळच्या लोकांसाठी चांगला आहे, पण माझ्या शत्रूसाठी नाही. आणि जे लोक माझ्या विरोधात जाण्याचं धाडस करतात त्यांच्यासाठी नाही. संजय बोलला. हां, हेही बरोबर आहे. तू प्रेरणा आणि कुणालबरोबर खूप चांगला आहेस, कारण ते तुझ्या जवळचे आहेत. जान्हवी बोलली. पण आजपासून तूही माझ्या जवळची आहेस. मला तुला जपायचं आहे. तू माझ्यासाठी आता खूप महत्त्वाची आहे. मी तुला कधीही मिठू मारू शकतो. तुझ्याशी आनंदात आणि दुःखात बोलू शकतो आणि तूच कारण असशील माझ्या घरीही येण्याचं. तिला मिठी मारत संजय म्हणाला. तुला काय म्हणायचे आहे? जान्हवीने गोंधळून विचारलं. मी तुला माझी ऑफिशियल बायको म्हणून ॲक्सेप्ट करत आहे. मला तुझ्यासोबत माझं पूर्ण आयुष्य घालवायचं आहे. तुझ्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी मला चांगला माणूस व्हायचा आहे. संजय तिला आपल्या मिठीत घट्ट पकडून बोलला. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. तू मला आधीपासून टॉर्चर करत आहेस. मला एका रूममध्ये बंद राहायला सांगितलं. तुला माझा चेहराही बघायला नव्हता. मग आता काय झालं? जान्हवी तिचा चेहरा संजयच्या छातीवर ठेवून रडू लागली. संजयने हळूवारपणे त्याची मिठी सोडली आणि तिचा चेहरा आपल्या हातात पकडून त्याने तिचे डोळे पुसले. आय एम सॉरी. मी तुझ्याशी पुन्हा असं असभ्य वागणार नाही. मी तुझ्यासाठी एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करेन आणि तुला तुझ्या आईबाबांकडून जे प्रेम मिळालं नाही ते प्रेम देण्याचा प्रयत्न करेन, संजय म्हणाला आणि नंतर जान्हवीला मिठी मारली. आय एम सॉरी. मी तुला खूप त्रास दिला ना? संजय तिच्याकडे बघून बोलला आणि हळुवारपणे तिच्या ओठांवर ओठ टेकवले. खूप वेळ तो तिच्या ओठांचा आस्वाद घेत होता. तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला म्हणून हळूच तो तिच्यापासून बाजूला झाला. त्याने तिच्या खालच्या ओठांवरून त्यांचा अंगठा फिरवला. मी प्रेरणाला इथं घेऊन येणार आहे. तिचं पुढचं शिक्षण ती इथूनच घेईल आणि तुलाही कोणीतरी घरी सोबती होईल, संजय म्हणाला आणि जान्हवीने मान हलवली. सकाळ झाली आणि प्रेरणा डोळे चोळत उठली. तिने एकदा स्वतःकडे पाहिलं आणि एकदा आपल्या शेजारी झोपलेल्या कुणालकडे पाहिलं. कुणाल, तू इथं काय करतोयस? आणि आपण कपडे का नाही आहेत घातले? प्रेरणा रडवेली होऊन बोलली आणि तिचा एवढा मोठा आवाज कुणालाही लगेच जागा झाला. तुला काहीच आठवत नाहीये का? तू काय माझ्यावर जबरदस्ती केलीस आणि आज तुला त्यातलं काही आठवत नाहीये? कुणाल त्याच्या शरीरावरून हिकी दाखवत बोलला. पण हे कसं होऊ शकतं? मला काहीच का आठवत नाहीये. सुरुवात केली, आता रडणं बंद कर. तू आता वर्जिन नाहीस आणि तुझ्या मूर्खपणामुळे मीही राहिलो नाही. कुणाल थोडा चिडून बोलला. मी ते मुद्दाम केलं नाही. मी तर आधीपासून दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करते, ज्याला मला माझा लाईफ पार्टनर बनवायचं होतं, प्रेरणा हुंदके देत बोलली. हां, मग ठीक आहे ना. आता तरी तुला कोण आवडत आहे त्याच्याबरोबर लग्न करायला? कुणालने बेफिकरपणे उत्तर दिले, कारण तो त्याच्यासाठी महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर चर्चा करण्यात इंटरेस्टेड नव्हता. पण तो आता माझ्याशी का लग्न करेल? मी तर प्रेरणा एवढं बोलली आणि अजून मोठ्याने रडू लागली. जर तो तुझ्यावर प्रेम करत असेल तर तो तुझ्या दोषांनाही स्वीकार करेल. हे तुझ्यामुळे झालंय. स्वतःची नीट काळजी घेतली असती तर झालंच नसतं. कुणाल खडसावत बोलला. प्रेरणा काहीच बोलली नाही. जा आणि फ्रेश हो. आपल्या तुझ्या अपार्टमेंटमध्ये जात आहोत. तुझा बाई कॉल करेल आता, कुणाल म्हणाला. भाईलाही माहिती आहे का? आपल्या भावाला हे सगळं माहिती आहे हे समजल्यानंतर तर तिला खूप मोठा धक्का बसला. आय एम सॉरी भाई, मी स्वतःची काळजी घेऊ शकले नाही. प्रेरणा अजून रडू लागली. प्रेरणाला तसंच बेडवरती पडलेलं पाहून कुणाल बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला. शावर घेत तो विचार करत होता. प्रेरणाला कसशी त्रास देणं ठीक नाही. चूक तिची असली तरी तिला तो त्रास देऊ शकत नाही. त्याच्या आईने नेहमी त्याला मुलींचा रिस्पेक्ट करायला शिकवलं होतं. खूप वेळानंतर तो शावर घेऊन बाहेर आला. उठ पटकन, फ्रेश हो, कुणाल प्रेरणाकडे बघून बोलला, जी अजूनही बेडवरती पडून होती. मला उठता येत नाही, प्रेरणा हळू आवाजात मान खाली घालून बोलली. कुणालने उसासा टाकला आणि तिला उचलून घेतलं. बाथरूममध्ये घेऊन जाऊन बाथटबमध्ये सोडून तो बोलला. जास्त वेळ नको घालवू, मी बाहेर आहे, कुणाल बोलला आणि प्रेरणाने मान हलवली. कुणाल बाहेर येऊन सोफ्यावर बसला की बाथरूममधून प्रेरणा ओरडली. मी टॉवेल नाही आणला. कुणालने नाहीमध्ये मान हलवली आणि तिला एक टॉवेल दिला. प्रेरणाही तयार झाली आणि ते दोघे तिच्या फ्लॅटवरती आले. आल्यानंतर प्रेरणा किचनमध्ये गेली आणि कुणालने लगेच संजयला कॉल केला. 1-2 रिंगमध्ये कॉल उचलला गेला, पण जान्हवीने रिसीव्ह केला होता. हॅलो, जान्हवी बोलली. हॅलो मिस जान्हवी, संजय कुठे आहे? मला त्याच्याशी बोलायचं आहे, कुणाल बोलला. 1 मिनिट हां. कुणाल तो बाल्कनीत बसून स्मोकिंग करत होता. जान्हवीने बाल्कनीकडे जाताना उत्तर दिले आणि संजय त्याच्या बोटावर सिगारेट पकडून ओढताना दिसला. स्वीटहार्ट, कोण कॉल करत आहे? संजय हळू आवाजात बोलला आणि फोनच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या कुणालला हसायला आलं. कुणाल, जान्हवीने थोडक्यात उत्तर दिले आणि सेलफोन संजयकडे दिला. हॅलो कुणाल, प्रेरणा कशी आहे? संजयने फोन आपल्या हातात घेऊन विचारलं. ती ठीक आहे. आता ती किचनमध्ये आहे, कुणाल बोलला.
कुणाल, तू आता तिची काळजी घे. मी तिला इथं पुढच्या स्टडीसाठी घेऊन यायचा विचार करत आहे. म्हणजे मी तिची काळजी घेऊ शकेन. उद्या मी तिथं येऊन आपल्या फॅक्टरीचं उद्घाटन करेन आणि प्रेरणालाही घेऊन येईल. संजय म्हणाला, ठीक आहे, मी काळजी घेईल. तुला प्रेरणाशी बोलायचे आहे का? ती आत्ताच आली आहे. कुणाल घाबरलेल्या प्रेरणाकडे पाहत म्हणाला. जड अंतकरणाने प्रेरणाने मोबाईल हातात घेतला आणि तिच्या भाईशी बोलू लागली. भाई, आय एम सॉरी, मी स्वतःची काळजी नाही घेऊ शकले. प्रेरणा रडत रडत संजयशी बोलू लागली. मी तुझ्यावर अजिबात रागावलो नाही आहे. तुझी चूक नाही आहे. मीच तुझं न ऐकता तुझ्याबरोबर काही बॉडीगार्ड ठेवायला पाहिजे होते. संजय उगाच तिला अजून जास्त वाईट वाटू नये म्हणून बोलला. पण भाई, मी कुणालशी अजिबात लग्न करणार नाही. प्रेरणा म्हणाली. तुला जे हवं आहे तेच होईल. जोपर्यंत तुला तुझ्या उणिवाबरोबर स्वीकारणारा माणूस मिळत नाही तोपर्यंत तुझ्याबरोबर कोणी जबरदस्ती करणार नाही. संजय बोलला. थँक्यू सो मच भाई. आय लव्ह यू सो मच. प्रेरणा अजूनच रडू लागली. तिला वाटलं होतं तिचा भाई तिच्यावर ओरडेल, पण त्याने तिला समजून घेतलं होतं. आता रडणं बंद कर आणि तुझ्या पॅकिंगच्या कामाला लाग. तू आता अजून तिथं राहणार नाहीस. तू इथून पुढे माझ्याबरोबर राहशील. संजय बोलला. पण मला अजून इथेच राहायचे आहे. प्रेरणा बोलली. माझ्याशी भांडण करू नकोस. मी जे बोलेन ते कर. मला फक्त एवढंच वाटतं की असं पुन्हा होऊ नये. मला समजून घे प्रेरणा. संजय तिला समजावत बोलला आणि प्रेरणाने फक्त हुंकार भरला. ठीक आहे, आता ठेवतो मी, मला काम आहे. संजय म्हणाला आणि फोन बंद केला. फोन बंद केल्यानंतर प्रेरणाने कुणालला त्याचा फोन परत केला आणि ती जाऊन सोफ्यावर बसली. एवढं का सेंड होत आहेस? तुझ्या भाईने बरोबर राहून तू जा स्टडी करू शकतेस ना. तुझ्यासाठी चांगलं आहे. कुणाल म्हणाला आणि तिच्यासमोर दुधाचा ग्लास समोर पकडला. मी प्रेग्नेंट झाले तर? प्रेरणाच्या मनात अचानक प्रश्न आला. काल रात्री तू प्रोटेक्शन वापरलं नाही ना? प्रेरणाने त्याला खाली मान घालून विचारलं. स्वप्न पडणार होतं का मला सिच्युएशन होणार आहे अशी म्हणून? कुणाल लगेच बोलला. मला प्रेग्नेंट नाही व्हायचा. आपण नंतर बघू. जा आता तुझी पॅकिंग कर, म्हणजे जायच्या दिवशी तुझी गडबड होणार नाही. कुणाल म्हणाला आणि प्रेरणाच्या कॅम्पसकडे निघून गेला, कारण आता तिच्या ट्रान्सफरचंही बघायचं होतं. कुणाल निघून गेल्यानंतर प्रेरणा तिची कपडे पॅक करत होती की तिचा फोन व्हायब्रेट झाला. कोणीतरी तिला कॉल करत होतं. स्वरा कॉलिंग. हॅलो. प्रेरणाने लगेच कॉल रिसीव्ह केला. हॅलो प्रेरणा, रविवारी आपण फिरायला जायचं का? स्वरा फोनच्या पलीकडून आनंदाने म्हणाली. प्रेरणा अजिबात उत्साहित नव्हती. आता मूडमध्ये नाही. या आठवड्यात मी घरी जाणार आहे आणि कदाचित पुन्हा इथे येणार नाही. प्रेरणा शांतपणे म्हणाली. पण का? नाही सांगू शकत, पण इथून पुढे मी तिथं स्टडी करेल. फोन बंद केला. सेलफोन टेबलावर ठेवल्यानंतर प्रेरणाने तिचे कपडे परत तिच्या सुटकेसमध्ये ठेवले. यावेळी प्रेरणाच्या मनात खूप गोंधळ उडाला होता की तिचे परदेशातून पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. जर नक्कीच कुणालशी लग्नही करावं लागणार होतं आणि तिला तिच्या भावाच्या असिस्टंटबरोबर लग्न करायचं नव्हतं. आजपासून मी स्वतःची चांगली काळजी घेईन आणि मी पुन्हा कोणाला त्रास देणार नाही. प्रेरणाने विचार केला. आज दुपारी संजय त्याच्या हेलिकॉप्टरने अमेरिकेला जाणार होता. यावेळी तो एकटाच होता. त्याने जान्हवीला चलही बोललं होतं, पण जान्हवीने नकार दिला होता. संजय त्याच्या रूममधून बाहेर येण्याआधी जान्हवीला भरसाठ सूचना देत होता. त्यामुळे जान्हवीचं आता डोकं दुखू लागलं होतं. मी काय बोललो ते समजलं का? संजयने पुन्हा जान्हवीला विचारलं. हो, मला समजले आहे. तू एवढा वेळ मला हेच का सांगत आहेस? जान्हवी चिडून बोलली. तुझ्या चांगल्यासाठी सांगत आहे. तू हे घर सोडून जाऊ नकोस. स्वतःला अजिबात कोणत्या गडबडीत टाकू नकोस, असे संजय म्हणाला. मग जान्हवीला मिठी मारली. गेल्या काही दिवसांपासून जान्हवीला संजय सौम्य स्वभावात बघायला मिळत होता. हळूहळू त्यांच्यामधील द्वेष कमी होत होता. संजयने त्याची मिठी सोडली आणि नंतर तिच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि नंतर जान्हवीच्या मऊ ओठांकडे गेला. त्याने लगेच त्याचे ओठ जान्हवीच्या ओठांवर टेकवले. संजय तिला किस करू लागला आणि जान्हवीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. खूप वेळ ते एकदम पेशंटली किस करत होते. तिला विश्वास घ्यायला जड जाऊ लागलं. तेव्हा संजयने तिला सोडलं. मी जात आहे, स्वतःची काळजी घे. संजय पायऱ्यावरून खाली उतरला आणि घराच्या मागे असलेला हेलिकॉप्टर पार्किंगच्या दिशेने चालू लागला. संजय तिला किस करू लागला की जान्हवीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. तिला श्वास घ्यायला जड जाऊ लागलं. तेव्हा संजयने तिला सोडलं. स्वीटहार्ट, मी लवकर परत येईल. मिस मी ओके. संजय कानात कुजबुजला आणि जान्हवीचा चेहरा लाल झाला. तिने फक्त मान हलवली. संजय गेल्यानंतर जान्हवीही त्याच्या रूममध्ये गेली. ती एक कोरियन ड्रामा बघणार होती की तिचा मोबाईल वाजला. तिने उठून बघितलं तर सीमा आंटीचा कॉल होता. तिने लगेच रिसीव्ह केला. हॅलो आई, जान्हवी बोलली. हॅलो जानू, तू कशी आहेस? तुझा नवरा कुठे आहेस? सीमा आंटीने फोनवरून हळू आवाजात विचारलं. एका फॅक्टरीच्या कामासाठी अमेरिकेला गेला आणि पण येते आहे वेळी प्रेरणालाही घेऊन येणार आहे, जान्हवी बोलली. प्रेरणा आजारी आहे का? तिला का घेऊन येणार आहे? आपल्या मुलीला बरेच दिवस पाहिले नसल्याची आठवत सीमा आंटीने काळजीने विचारलं. प्रेरणा ठीक आहे. संजयने डिसाईड केलं आहे की तिचं स्टडी इथूनच सुरू ठेवणार, जान्हवी म्हणाली. तिला त्यांना काळजीत टाकायचं नव्हतं म्हणून तिने खरं काय ते सांगणं टाळलं. तू संजयशी माझ्याविषयी बोललीस का? सीमा आंटीने विचारलं. हो, पण संजयने साफ नकार दिला तुम्हाला आई म्हणून स्वीकारण्यास आणि तो
चिडलाही होता. त्याने मला सांगितलं आहे नंतर तुम्हाला भेटायचं नाही म्हणून. जान्हवी हळू आवाजात बोलली, तो लहानपणापासून असंच खूप हट्टी आहे. सीमा आंटी उसासा टाकत बोलल्या. त्या आपल्या मुलाला चांगलं ओळखत होत्या. जेव्हा त्या त्यांना सोडून गेल्या तेव्हापासून त्यांनी त्याला भेटण्याचा आणि समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण संजयने कधीच त्यांचं काही ऐकून घेतलं नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. संजय कधी ना कधी तुम्हाला समजून घेईल, जान्हवी बोलली. देव करो आणि असंच हो. चल ठेवते मी आता, सीमा आंटी बोलल्या आणि फोन ठेवून दिला. सीमा आंटी निराश चेहऱ्याने सोफ्यावर बसल्या. आजपर्यंत त्यांनी संजयशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण संजय कधीच त्यांचं काही ऐकून घेत नव्हता. काय झालं आई, तू एवढी सॅड का दिसत आहेस? आपल्या आईला सोफ्यावर बसलेलं पाहून करणने विचारलं. मला संजयची खूप आठवण येत आहे, पण तो तर माझं काही ऐकायला तयार नाही. माझ्याकडे फक्त तू आणि स्वरा आहे आणि आता तीही किती दिवसांपासून बाहेरच आहे. मी तिलाही खूप मिस करते. आपण तिला परत इथं आणायचं का? सीमा आंटी करणला बोलल्या. एक दिवस नक्की संजय आणि प्रेरणाला तुमचं प्रेम समजेल आणि ते तुमच्याकडे येतील. आणि राहिली गोष्ट स्वराची, तर मला नाही वाटत ती आजी आजोबांना सोडून इकडे येईल, कारण त्याच्या आईकडे कौतुकाने बघत बोलला. ती त्यांची सावत्र आई असली तरी संजय आणि प्रेरणाची जेवढी काळजी असायची तेवढीच त्यांची आणि त्याच्या बहिणीचीही होती. करण खूप वर्षापासून त्याच्या आईची हीच तक्रार करत होता. संजय कधी त्यांचं काही ऐकत नव्हतं. त्यांना त्यांच्या दोन्ही मुलांची खूप आठवण येत होती. संजय स्वतःही नाही भेटायचा आणि कधी प्रेरणालाही त्यांना भेटू नाही दिलं. चल भाई, आपण जेवण करू. बाबा किती वेळपासून आपले डायनिंग टेबलवर वाट बघत आहेत. त्यांना आधीच किती भूक लागली आहे. करण हसत हसत बोलला आणि त्यांना घेऊन डायनिंग एरियाकडे जाऊ लागला. थँक्यू सो मच बेटा, यू आर बेस्ट. सीमा आंटी ही स्माईल करत बोलल्या. जरी त्यांची मुलं त्यांना बोलत नसली तरी त्यांची सावत्र मुलं त्यांच्यावर खूप प्रेम करत होती. त्यांना माहीत होतं त्यांचे बाबा डायनिंग टेबलवर त्यांची वाट पाहत होते. त्यांची नजर लगेच डायनिंग टेबलकडे चालत आलेल्या त्यांच्या बायकोवर पडली. तुझ्या आईचे डोळे असे का झाले आहेत? तू तिला रडवलं का? त्यांनी करणला विचारलं. मी का रडवेन तिला? ती संजय, प्रेरणाला आणि स्वराला मिस करत आहे म्हणून रडली होती. त्याच्या आईची खुर्ची ओढताना करणने उत्तर दिलं. तू स्वराला का मिस करत आहेस? आपण उद्या सकाळची फ्लाईट बुक करायची का? आई बाबांनाही भेटून होईल तेवढेच, बाबा बोलले. करणने विचारलं. या आठवड्यात मला काही काम नाहीये, आपण जाऊ शकतो. ते ठीक आहे, आपण उद्या सकाळी जाऊ. करण, तू आमचे तिकीट बुक कर. आता आपण जेऊया, सीमा आंटी बोलल्या आणि सगळ्यांना जेवण वाढू लागल्या. सकाळी संजय लवकरच अमेरिकामध्ये पोहोचला. प्रेरणाच्या अपार्टमेंटमध्ये गेला. तिथं पोहोचल्यानंतर संजय पटकन प्रेरणाच्या रूममध्ये गेला, पण पूर्ण रूम रिकामी होती. तो बाहेर जाणार की त्याची नजर बाल्कनीमध्ये बसलेली प्रेरणावर गेली. ती बाहेर दूरवर रिकाम्या डोळ्यांनी पाहत होती. तू एवढ्या लवकर का उठलीस आणि इथे काय करत आहेस? संजयने हळुवारपणे म्हणाला. प्रेरणा ताबडतोब आवाजाच्या दिशेने वळली आणि तिचा भाऊ दाराजवळ उभा दिसला. प्रेरणा तिच्या सीटवरून उभी राहिली आणि संजयकडे गेली. त्याला घट्ट मिठी मारली. आय मिस यू भाई अँड आय एम रिअली सॉरी, प्रेरणा म्हणाली आणि त्याच्या मिठीतून रडू लागली. तू अजून असंच किती वेळ रडणार आहे? तुला त्रास देण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याला मी अजिबात सोडणार नाही, संजय आपल्या बहिणीला घट्ट मिठी मारत म्हणाला. त्या रात्री कुणालने तुला दुखावलं का? संजयच्या बळजबरीमुळे कुणाल प्रेरणाशी असभ्य वागला तर संजयला ते सहन झाले नसते. प्रेरणाने फक्त मान हलवली. त्यांनी माझ्याबरोबर असं का केलं? प्रेरणा बोलली आणि परत रडू लागली. तुझा भाई त्यांना नक्की धडा शिकवेल. प्रेरणा, तू रडू नकोस, संजय तिला शांत करत बोलला. त्या रात्री नंतर तो तुला काही बोलला का? संजयने अजून एकदा विचारलं. नाही भाई, कुणाल नेहमीपेक्षा शांत असतो. मी त्याच्याशी बोलले तेव्हाच कुणाल बोलतो. कदाचित त्याला मला पाहायचं नाही, प्रेरणा बोलली. प्रेरणाचे बोलणं ऐकून संजय थोडा रिलॅक्स झाला. किमान कुणालने तिला काहीतर बोलून तिच्या मनावर ओझे वाढवले नव्हतं. संजय तिला घेऊन बाहेर आला. कुणाल, तो कुठं आहे? कदाचित तो आता येईल. तो नेहमी हॉटेलवर झोपतो आणि गरज पडेल तेव्हा इथं येतो. तू बस आणि मी तुझ्यासाठी कॉफी बनवते, प्रेरणा म्हणाली आणि किचनमध्ये गेली. प्रेरणाच्या अपार्टमेंटची बेल वाजली आणि संजय लगेचच दाराकडे निघाला आणि नुकत्याच आलेल्या कोणासाठी तरी दरवाजा उघडला. कोण आला आहे भाई? प्रेरणाने विचारलं. कुणाल. कुणाल कुठे आहे? प्रेरणाने त्याला पाहण्यासाठी आजूबाजूला नजर टाकली, पण तिला तो आत येताना दिसला नाही. अजूनही बाहेर आहे, फोनवर बोलत आहे. संजय प्रेरणाकडून कॉफी घेऊन सोफ्यावर बसला. कुणालसाठी ही कॉफी बनव, त्याने अजून नाश्ता केला नसेल. आमच्यासाठी नाश्ता बनव, संजय बोलला. ठीक आहे, पण काय बनवू? प्रेरणाने विचारलं. त्यांच्या घरी जरी खूप सारे नोकर असले तरी ती आवड म्हणून प्रेरणाने स्वयंपाक बनवायला शिकली होती आणि त्यात खूप माहीर होती. काही इन्स्टंट बनव, संजय बोलला आणि प्रेरणा मान खाली घालून आत निघून गेली आणि नाश्ता बनवण्याच्या तयारीला लागली. लिव्हिंग रूममध्ये संजय आणि कुणाल खूप सिरियस डिस्कशन करत होते. ज्याने प्रेरणाला त्रास देण्याची हिंमत केली त्याच्याबरोबर तू काय केलेस? संजयने नजर रोखून कुणालला विचारलं. मी अजून काही केले नाही, पण ते तिघे आता तुरुंगात आहेत, कुणाल बोलला. त्यांच्या घरच्यांचे काय? संजयने पुन्हा विचारलं.
तिघांची कुटुंबे श्रीमंत आहेत आणि आनंदाची बातमी म्हणजे तिघांच्या वडिलांची कंपनी चालवण्यासाठी त्यांना सध्या आपली गरज आहे, कुणाल बोलला. त्यापैकी एक आपल्या कंपनीला कपडे बनवण्यासाठी कच्चा माल पुरवतो आणि इतर 2 कंपन्या ज्यांना त्यांच्या कंपनीत आपली 30% गुंतवणूक आवश्यक आहे आणि माझा त्यांच्याशी डील तोडण्याचा प्लॅन आहे, कुणाल पुन्हा म्हणाला. गुड, लवकरात लवकर कर. मला आशा आहे अशा लोकांसोबत काम करायचे नाही जे माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचे धाडस करतील, संजय ठामपणे म्हणाला. दोघेही बराच वेळ कामाविषयी बोलत होते, पण संजय त्याला प्रेरणाबद्दल विचारू लागली. तू प्रेरणाशी लग्न करायचं नाही का? माझा असा विचार काही अजिबात हेतू नाही, पण जर तिला माझ्याशी लग्न करायचे असेल तर मीही तयार आहो. मला हे करावंच लागेल, कारण आपण कधीही कोणत्याही मुलीला स्वतःहून त्रास देत नाही, तुलाही माहिती आहे, कुणाल संजयला बोलला. मी फक्त विचारत आहे कारण मला भीती आहे. जर प्रेग्नेंट राहिली आणि तू जर तयार झाला नाहीस तर माझं काम वाढेल, संजय बोलला. काळजी करू नको, मी तसा माणूस नाही, कुणाल बोलला. त्याचं बोलणं चालू होतं तेव्हा प्रेरणा किचनमधून बाहेर त्या दोघांना बोलण्यासाठी आली. बाई, नाश्ता तयार आहे, या.